चला आता मंडळी, प्रत्येक सादरीकरणाची सुरुवात वक्त्याच्या इंट्रोडक्शननी करणाऱ्या आपल्या आवडत्या मिलिंदची ओळख करून द्यायचं भाग्य आज मला मिळालंय. खरं म्हणजे मिलिंदची इंट्रोडक्शन करून द्यायची गरजच नाहीये, पण त्या निमित्ताने मी मिलिंदला थँक्यू म्हणायची संधी उचलली आहे. मिलिंदची ओळख म्हणजे त्याचं ही वॉज अ बँकर अँड बँक ऑफ बडोदा वगैरे हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती. ऑल्सो हॅलो प्लीज जरा सगळे म्यूट व्हा. मी म्यूट करू का सगळ्यांना? तू कर ना सुनीता म्यूट. एक मिनिट. फोन करायचा म्हणजे जायचं नको येऊ. करू का प्रत्येक जण आपापलं? ओके, मी सगळ्यांना म्यूट केलंय. हॅलो, मी सगळ्यांना म्यूट केलंय आणि प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर प्रत्येकाने स्वतःला अनम्यूट करायला लागेल, कारण मी कुणाला अनम्यूट करू शकत नाही. मिलिंद, तुला स्वतःला अनम्यूट करावं लागेल आता बोलायच्या आधी. तर मिलिंदची ओळख, तर मिलिंद ॲज अ बँकर आणि ॲज अ स्पोर्ट्स पर्सन आपल्याला माहितीच आहे. त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही, आपण त्याला ते ओळखतो. मला अलीकडे कळलं की नितीन आंतरराष्ट्रीय स्तरावरही क्रिकेट खेळला. त्याच्याबद्दल आपण नंतर त्याला विचारूया त्याच्या प्रेझेंटेशन नंतर. तो क्रिकेट टीमचा एक यशस्वी कप्तान असायचा आणि त्या अनुभवातूनच असेल कदाचित, पण सर्वांना सांभाळून घेत, सर्वांना सहकार्य देत आणि घेत क्रिकेटच्या टीमचेच नव्हे तर मित्रांच्या टीमचेही यशस्वी नेतृत्व करायची त्याची खासियत आहे. त्याचा अनुभव आपल्या सर्वांना 2022च्या आपल्या सुवर्ण महोत्सवी गेट टुगेदर मध्ये आलाच आहे. त्यानंतर सुद्धा 2-3 छोटी मोठी गेट टुगेदर त्याने ऑर्गनाईज केली आणि आता स्पेक्ट्रम मध्येही त्याचे काम आपण सगळेजण बघतच आहोत. मिलिंदची खासियत म्हणजे तो अजात शत्रू आहे. त्याला कोणीही शत्रू नाही. आपल्या शाळेच्या ग्रुपमध्येही अनेक छोटे मोठे ग्रुप आहेत. कुठल्याही थोडेसे बहुत कुठे वाद विवाद होतात, पण कुठल्याही वादग्रस्त सिच्युएशन मध्ये कुणालाही न दुखवता सर्वांना सांभाळून घेत, समजावत, त्यांना अडचणीतून तोड काढत, हे फक्त काढणं हे फक्त मिलिंदलाच जमतं. आणि कुणीही दोन म्हणजे विवाद जिथे असेल तिथे दोन्ही साइड्स ह्या मिलिंदचे मात्र मित्रच असतात. ते स्वतंत्रपणे मिलिंदला फोन करून आपलं दे कन्फाइड इन हिम, ते आपल्या काय जे अडचणी असतील ते त्याला सांगतात आणि मिलिंद त्याच्यातनं समजोता काढतो. तो ही इज अ युनिफाईंग फोर्स फॉर एंटायर ग्रुप. आमच्या स्पेक्ट्रमच्या ग्रुपमध्ये सुद्धा आमची ज्यावेळेला ऍडमिनची मीटिंग होते, प्रत्येक आपल्या प्रेझेंटेशनच्या आधी एकदा होते, नंतर होते, त्यावेळेला आम्ही संजय गुर्जरनी त्याला एक नाव दिलं आहे. संजय म्हणतो की तो आपला स्पोक्स पर्सन आहे असं. आणि प्रत्येक सादरीकरणाच्या आधी ते पोस्ट करणं, आणि ही इज व्हेरी कमिटेड टू स्पेक्ट्रम आणि आपल्या स्पेक्ट्रमचं काम याच्याबद्दल. नॉर्मली मिलिंद हा पुढील प्रेझेंटेशनचा वक्ता तयार करतो. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली फोन करून कोण कोणाची वेळ, कुणाला कुठला दिवस सोयीचा आहे हे सगळं ऑर्गनाईज करून ते वक्ता त्या दिवशी उभा करणं हे मिलिंदचं काम आहे. आणि ते त्याला कोणी नाही म्हणत नाही. ही इज व्हेरी पर्सवेझिव्ह इन अ व्हेरी पोलाइट मॅनर. यावेळी मात्र गंमत झाली. यावेळी असं झालं की आपल्याकडे ऍक्च्युली पुढच्या 3 प्रेझेंटेशनसाठी 3 लोक तयार आहेत. त्यांनी तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी आपल्या सोयीच्या तारखा पण त्यांनी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. पण ह्या वेळेला मात्र त्या तिघांपैकी कुणालाही सोयीची वेळ नव्हती. मग असं झालं की मग आता कुणाला विचारायचं. मिलिंद बोलत होतो की आता कुणाला विचारूया, 6 ऑगस्ट साठी कोण बोलू शकेल. तर मी म्हटलं की आपण मिलिंद दुर्वेला विचारू शकतो. तर मिलिंद हसला आणि 1 सेकंदात हो म्हणाला.
त्याने काही आढेवेढे घेतले नाही आणि म्हणाला ठीक आहे मी करतो 6 ऑगस्टच्या दिवसाचं प्रेझेंटेशन. आय सॅल्यूट टू हिम फॉर हिज रेडीनेस. थँक्यू मिलिंद. आणि आता मिलिंद प्लीज यू कॅन यू आर अनम्युटेड. ओव्हर टू यू. यू कॅन स्टार्ट. ओके, धन्यवाद. माझ्याबद्दल 4 चांगल्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या प्रथमतःच. सवय नाही त्याच्या, ते कौतुक ऐकायची सवय नाहीये. ठीक आहे, एनिवे. तर आजचा आपला विषय आहे आठवणीतलं माझं गाव डोंबिवली. आणि आपण आपल्या सगळ्यांचंच डोंबिवली गाव असल्यामुळे तुम्ही सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असे येईल याची मला आशा आहे. तर सर्व मित्रमैत्रिणींना सप्रेम नमस्कार. तर स्पेक्ट्रम मध्ये सादरीकरणाची वेळ माझ्यावर केव्हा तरी येणार हे मला माहिती होतं, पण ती वेळ एवढ्या लवकर येईल ते लवकर आली आणि ती केवळ सुनीताच्या आग्रहामुळे. आणि सुनीताला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की जेव्हा कोणीच नसेल त्यावेळी आयत्या वेळी सुद्धा मी काहीतरी प्रेझेंटेशन करू शकेन. तसं संजय आणि सुनीता त्यांच्याकडे पण अजून बरेच विषय आहेत प्रेझेंट करण्यासाठी. पण अशी जर एखादी वेळ आली की, आणि शक्यतो आम्ही असा विचार केला होता की रिपिटेशन्स नको, तर संजय आणि सुनीताचं दोघांचंही झालं होतं. तर म्हणून मी मग त्याला रेडीली ॲग्री झालो. त्याच्यामध्ये काही तसं हे नाहीये. आणि मग नंतर मी विचार केला की कुठला विषय घ्यावा. तर आपलं त्याच्यामुळे सुनीताचे आभार, कारण तिच्या प्रोत्साहनाशिवाय मी काही करू शकलो नसतो. आणि माझ्या स्वतःपेक्षा तिचा माझ्यावरती विश्वास जास्ती होता आणि त्या विश्वासाला तडा जाऊ नये असा प्रयत्न मी आज करणार आहे आणि तो तुम्ही सर्व गोड मानून घ्याल अशी आशा आहे. तर आजचा आपला विषय हा आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा आहे याची मला खात्री आहे. आणि सादरीकरणानंतरच्या चर्चेत आपण सर्व समरसून भाग घ्याल आणि आपल्या गावाबाबतच्या आपल्या वैयक्तिक आठवणी सर्वांसोबत शेअर कराल अशी मला आशा आहे. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मनुष्याच्या आयुष्यामध्ये 4 स्थानं असतात. 4 स्थानांना महत्व आहे. एक म्हणजे जन्मस्थान, दुसरं म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण ज्या गावामध्ये आपल्या होतं ते गाव, त्यानंतर नोकरी किंवा धंद्यासाठी आपण जिथे राहतो किंवा जिथे जातो ते गाव, आणि सर्वात शेवटी निवृत्तीचं गाव. आणि असं म्हणतात की तुमच्या आयुष्यात तुमची राहण्याची गावं कितीही बदलली तरी तुमचं शालेय शिक्षण ज्या गावात झालं असेल त्या गावाशी तुमची नाळ सदैव जोडलेली असते आणि त्या गावाबद्दल तुम्हाला शेवटपर्यंत आपुलकी राहते. भले तुम्ही नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कुठे ट्रान्सफर होऊन गेलात, बेंगलोर, मद्रास, कुठेही, तिथे तुम्ही बरीच वर्ष जरी तुमची काढली तरी तुमचं शिक्षण जिथे झालंय ती म्हणजे डोंबिवली या गावाविषयी तुमचं प्रेम कधीही आटणार नाही असं मला वाटतं. ते तुमचे काही विचार असतील तर तुम्ही सांगा, मी बरोबर की चुकीचं आहे ते तुम्ही सांगा. आजच्या आपल्या सर्वांचंच बहुतेक शालेय शिक्षण डोंबिवली या टुंगार गावात झालं. त्यामुळे डोंबिवलीविषयी आपल्या सर्वांना कायमच आस्था आणि आपुलकी वाटत असावी असा माझा कयास आहे. आपणापैकी कित्येकांचा जन्म या गावातला नसेल. कित्येक जण नोकरी व्यवसायानिमित्त दुसऱ्या गावात स्थायिक झाले असतील. मुलींना लग्नानंतर गाव सोडून जावं लागलं असेल. परंतु सर्वांचा समान दुवा म्हणजे शालेय शिक्षण हे डोंबिवलीमध्ये झालं असल्यामुळे आपल्या मनातलं डोंबिवलीबद्दलचं प्रेम हे कायम पहिल्या क्रमांकावरच राहील असं मला वाटतं. वैयक्तिकरित्या माझा स्वतःचा जन्म, शिक्षण, नोकरी काळातील आणि निवृत्तीनंतरचा निवास हा डोंबिवलीमध्येच व्यतीत झाल्यामुळे मला व्यक्तिशः डोंबिवलीबद्दल प्रचंड प्रेम आहे. डोंबिवलीचं गाव पण जाऊन ते आता मोठं शहर झालं आहे. शहरीकरणामुळे येणारा बकालपणा, इतर अनेक गैरसोयी असून सुद्धा डोंबिवली सोडून जाण्याचा विचार मनाला कधी शिवत नाही. असो, आज आपल्या सर्वांना आपल्या लहानपणीच्या रम्य आठवणी जागवायच्या आहेत आणि माझ्या स्मरणशक्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही चुका किंवा विसंगती असण्याची शक्यता आहे. तशी ती तुम्हाला आढळल्यास तुम्ही बिनदिक्कत दुरुस्त करू शकता. आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्या वर्गामध्ये एक विश्वनाथ पटवर्धन होता, तर त्याच्याकडे मला हे पुस्तक मिळालं. ते आहे डोंबिवली शहराचा इतिहास.
तर ते अक्षरशः 2 दिवसापूर्वी मला हे पुस्तक मिळालं आणि याच्या रेफरन्सने मी काही याच्यामध्ये आता आताच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला याचे काही रेफरन्स सुद्धा मिळतील आणि त्याबद्दल मी पहिले पट्याचं आभार मानतो की त्यांनी अगदी लास्ट मोमेंटला मला त्याच्याकडे हे पुस्तक मिळालं. तसं म्हटलं तर डोंबिवली शहराला शिवकालीन किंवा पेशवेकालीन इतिहास नाही. किंबहुना सध्याचं डोंबिवली शहर हे डोंबिवली, ठाकुर्ली, गजबंधन, पाथर्ली, चोळे, आयरे, कोपर, नांदिवली, भोपर इत्यादी खेड्यांपासून बनलं आहे. त्यातली मुख्यतः 5च खेडी होती. ही नांदिवली, भोपर वगैरे ऑन फ्रिंज होते, पण इथली मेन 5 खेडी होती. मूळ डोंबिवली गाव जे आहे की जिथे आगरी लोकांची डोंबांची वस्ती पूर्वी होती असं म्हणतात. आता डोंब म्हणजे कोणते मला माहित नाही, परंतु सध्या मात्र हे जे डोंबिवली गाव आहे तिथे आपल्या इकडचे स्थानिक आगरी लोकांची वस्ती आहे. परंतु डोंबिवलीचं रेल्वे स्टेशन जे झालं ते ह्या डोंबिवली गावाच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे या गावाला डोंबिवली असं नाव पडलं, स्टेशनला डोंबिवली असं नाव पडलं. पण आपला बराचसा आत्ताच्या शहरात आपण जे शहर जाणतो त्या शहराचा बराचसा भाग हा ठाकुर्ली आणि पाथर्ली याचा मिळून बनलेला आहे. गजबंधन पाथर्ली म्हणायचे ते असं बनलेलं आहे. तर डोंबिवलीमध्ये ठाकुर्लीमध्ये ठाकूर लोकांची वस्ती होती आणि पाथर्लीमध्ये पाथरवटांची वस्ती होती. आणि आजचा फडके रोडच्या आसपासचा जो प्रदेश आहे हा गजबंधन पाथर्ली या गावाचा भाग आहे. आणि तिथे गजबंधन या नावावरून गावाच्या सीमेवर हत्ती तळ असावा असं दिसतं. आपल्याला ज्ञात असलेली डोंबिवलीतील मुख्य वसाहत म्हणजे फडके रोडच्या आसपासचा तसेच रेल्वे लाईन पलीकडील विष्णुनगरचा परिसर हा ओसाड, खडकाळ, माळरानाचा आणि टेकड्यांचा होता. आणि रेल्वे लाईन साठीचे सर्व दगड याच परिसरातून काढून तो सपाट करण्यात आला. म्हणजे पूर्वीपासून इथे वस्ती अशी नव्हती, शेती पण नव्हती, कारण शेतीला उपयुक्त अशी जमीन ही नव्हती, ही खडकाळ जमीन होती. त्याच्यामुळे हा सगळा माळरान असावं असं वाटतंय. सामान्यपणे शहराचा विकास हा नदीकाठी होतो, परंतु डोंबिवलीजवळ कुठलाही मोठा पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसल्यामुळे उत्तरेकडे उल्हास नदी किंवा ठाण्याची खाडी जी आहे पण त्याचं पाणी खारट असल्यामुळे इथे नागरी वस्तीच्या हेतूने शहराची स्थापना पूर्वीच्या कुठल्याही शासकाने केली नसावी. त्यामुळे डोंबिवली शहरास जेमतेम 140 ते 150 वर्षांचाच इतिहास आहे. व केवळ पुण्याकडे जाणारी रेल्वे लाईन आणि रेल्वे स्टेशन झाल्यामुळे त्याच्या आसपास नागरी वस्ती होऊ शकते असा विचार ब्रिटिश सरकारने त्यावेळी केला असावा. म्हणूनच आजही रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस असलेले मूळ शहर हे आखीव रेखीव म्हणजे टाउन प्लॅनिंग किंवा त्या काळाचं टाउन प्लॅनिंग असेल आणि अखिरेखीय आहे. आणि त्यानंतर झालेली वाढ ही अनिर्बंध आणि अनियमित बांधकामांनी भरलेली आहे. डोंबिवलीत सुशिक्षित पांढरपेशा लोकांनी वस्ती करण्यास सुरुवात केली 1920 साली. परंतु त्यापूर्वी 1880च्या सुमारास आद्य रहिवासाचा मान जातो तो नारायण पाटकर यांना. आता हे नारायण पाटकर म्हणजे आपल्या वर्गामध्ये नारायण पाटकर आता जो वकील आहे ते नारायणचे बहुतेक आजोबा किंवा पणजोबा असावेत, मला एक्झॅक्टली माहित नाही, केदार सांगू शकेल. तर ते साधारणतः 1880 आजोबा होते ते आजोबा होते त्याचे. नारायणचे आजोबा. आणि आणखीन एक थोडीशी माहिती त्याच्यात ऍड करतो. जे डोंबिवली स्टेशन पहिल्यांदा जे बांधलं ते नारायण पाटकरांनी बांधलं. करेक्ट. तर ते नारायण पाटकर यांनी व्यवसाय वर्षी बांधलं. विच इयर डोंबिवली स्टेशन? सांगतो पुढे. तर त्यांचा शेती त्यांनी इथे जमीन विकत घेतली, तिथे शेती करायचे. नंतर खाडीमधून वाळू, आता जे आगरी लोक जे व्यवसाय करतात, ट्रेजर मालक जे आहेत आता, ते पूर्वी ऍक्च्युअली वाळू काढण्याचा व्यवसाय चालू केला होता या पाटकरांनी. आणि बांधकाम इत्यादी व्यवसाय त्यांनी केले. आणि रेल्वे लाईन टाकण्यासाठी खडी पुरवण्याचं सरकारी कंत्राटही त्यांनी घेतलं होतं. आणि केदार म्हणतो ते बरोबर आहे की डोंबिवली रेल्वे स्टेशन बांधण्यामध्ये त्यांचा म्हणजे ही वॉज अ कॉन्ट्रॅक्टर आय थिंक.
आणि सध्याच्या रामनगर परिसरातली बरीच जमीन त्यांच्या वारसांकडे अजूनही आहे किंवा होती म्हणा. त्यानंतर त्यांनी प्लॉटिंग करून त्यातले बरेचसे प्लॉट्स विकले आणि बरेचसे त्यांच्या ते कुडाळलेशकर सारस्वत होते, तर कुडाळलेशकर सारस्वत लोकांचे बरेचसे प्लॉट रामनगर एरियामध्ये आहेत. ते पाटकरांमुळे ते सगळे ते इकडे आले. त्यानंतरच महत्वाचं स्थलांतरित कुटुंब म्हणजे नवरे. यांची पूर्वेकडे ऍज वेल एज पश्चिमेकडे सुद्धा बरीच जमीन विकत घेऊन त्याच्यानंतर प्लॉटिंग करून ती विकली. साधारणतः 1900 डोंबिवली स्टेशन झाल्यानंतर तसं इथे फारशी काही वस्ती वगैरे नव्हती, आग्र्यांची गावं होती आणि हे असे 2-3 कुटुंब जी आली होती ती. 1920च्या आसपास रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूकडील प्रचंड मोठ्या परिसराचा नागरी वस्तीच्या रूपाने विकास होऊ शकेल असं वाटल्यानं ही सरकारी जमीन तेव्हाच्या कलेक्टरने मुख्यतः सरकारी नोकरीत रेल्वे पोस्ट इत्यादी असलेल्या मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट अटींवर भाडेपट्टीनं देऊ केली आणि व्यवस्थित आखीव प्लॉटिंग करून तिथे सुशिक्षित मध्यमवर्गीय पांढरपेशी कुटुंबे आपली घरे बांधून राहाव्यास येऊ लागली आणि खऱ्या अर्थाने डोंबिवलीमधील वसाहत सुरू झाली. केतकर, फणशीकर, गाडगीळ, दातार, निवर्गी, कोकणे, गोरे, कानिटकर, गुप्ते, प्रधान, लिखिते इत्यादी मंडळींनी आपापली घरे बांधून तिथे राहण्यास सुरुवात केली. रेल्वे स्टेशन ते गणपती मंदिर हाच तो परिसर. रस्ता असा नव्हताच, पण त्यासाठी जागा मात्र मोकळी सोडली होती. पुढे त्यावेळच्या लोकल बोर्डाचे अध्यक्ष सखाराम बापूसाहेब फडके यांच्या मदतीमुळे आणि नागरिकांच्या प्रयत्नांमुळे कॉन्क्रीटचा रस्ता बांधण्यात आला. तोच आजचा जगप्रसिद्ध फडके रोड. जगप्रसिद्ध मी अशासाठी बोलतो की फडके रोडवरती आज जी मिरवणूक होते पाडव्याची, ह्या डोंबिवलीला हा मान जातो. डोंबिवलीने पहिल्यांदा पाडव्याची मिरवणूक चालू केली आणि त्यानंतर हे लोण सगळीकडे पसरलं. गिरगाव, ठाणा, हल्ली तर सगळ्याच ठिकाणी अशी मिरवणूक केली जाते, पण त्याचा मान हा डोंबिवलीचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गणेश मंदिराचं मोठं योगदान आहे. तर हे जे मलाही हा प्रश्न बरेच वर्ष पडला होता की हे फडके रोड कोणाच्या याच्यावर नाव दिले, तर ते सखाराम यांना बापूसाहेब फडके म्हणायचे आणि ते त्यावेळेच्या लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष होते. म्हणजे ब्रिटिश सरकारच होतं, पण ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन फंड्स वगैरे देऊन त्यांनी ते काम करून घेतलं आणि म्हणून त्या रस्त्याला फडके रोड नाव देण्यात आलं. रहिवासी वसाहत तर झाली, परंतु अनंत अडचणी होत्या. मुख्य अडचण पाण्याची होती. प्रत्येक घराच्या आवारात विहीर असायचीच, पण उन्हाळ्यात पाणी आटल्यावर पंचायत व्हायची. यासाठी ग्रामपंचायतीने गावाबाहेर एक मोठी 22 फुटी विहीर बांधली. तीच आजची पंचायतची विहीर. म्हणजे पंचायतची विहीर त्यावेळी गावाबाहेर होती आणि संजय, तुम्ही लोक जे नंतर जोशी हायस्कूलच्या त्या साईडला म्हणजे ठाकुर्लीच्या मध्ये राहायला आलात, ती वस्ती नंतर झालेली आहे. या विहिरीतून बैलगाडीने पाण्याचा पुरवठा केला जायचा आणि तसेच रामनगरमधील नवऱ्यांच्या विहिरीमधूनही पाणी पुरवलं जायचं. सगळी वस्ती मध्यमवर्गीय नोकरदारांची. व्यापारी वर्ग असा सुरुवातीला नव्हताच. किराणा सामान ठाणे किंवा कल्याण मधून बैलगाडीतून आणायला लागायचं. आजूबाजूला शेतजमीन असल्यामुळे डास, चिलटांचा त्रास, वीज नाही, अशा असंख्य गैरसोयी असूनही मगाशी तुझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं. 1887 साली डोंबिवली स्टेशन बांधले. 1887. ओके. अशा असंख्य गैरसोय असूनही मंडळी चिकाटीने राहत होती. त्यांच्या परीने प्रयत्न करून सुधारणा घडवत होती आणि त्यांच्या चिकाटीला आणि मेहनतीला सलामच करायला हवा. 1930च्या सुमारास गावात वीज आली आणि वस्ती हळूहळू वाढू लागली. सुरुवातीचं पूर्वेकडील म्हणजे आता हा जो स्टेशन ते गणपती मंदिर फडके रोडच्या आसपासचा हा जो भाग आहे त्याला सुभाषनगर म्हणतात. तर ते स्टेशन ते गणपती मंदिर हा परिसर, मुख्य रस्ता म्हणजे फडके रोड, त्याला रेल्वे लाईनला समांतर नेहरू रोड आणि त्यांना काटकोनात छेद जाणारे मौलाना आझाद रोड, आगरकर रोड, टिळक रोड, सावरकर रोड असे सगळे रोड तयार झाले. सभा आणि सार्वजनिक कार्यक्रमाचं ठिकाण म्हणजे बाजीप्रभू चौक.
कलेक्टर लँडवरच बांधलेलं ग्रामदैवत म्हणजे गणपती मंदिर. गणपती मंदिराची जागा सुद्धा कलेक्टरचीच आहे आणि ती त्यावेळचे जे कलेक्टर होते त्यांनी स्वतः 2 प्लॉट घेतले आणि नंतर ते गणपती मंदिरासाठी त्यांनी ते फुकट देऊन टाकले, अशी त्याची कथा आहे. पश्चिमेला विष्णुनगर, फुले रोड, सुभाष रोड, चोळा पॉवर हाऊस, कामगारांची वसाहत 52 चाळ, तसेच रामनगर मध्ये पाटकर आणि नवऱ्यांनी स्थापन केलेल्या वसाहती म्हणजे केळकर रोड, राजाजी पथ, टंडन रोड इत्यादी. एवढीच असलेली डोंबिवली आता चहूबाजूनी वाढू लागली, परंतु पाण्याची समस्या अजूनही तशीच होती. 1952-53च्या सुमारास त्यावेळचे सरपंच श्री घनश्याम गुप्ते यांनी पंतप्रधान नेहरू यांना पत्र लिहून गावाची पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली. आणि एक याच्यामध्ये हे जे पत्र जे लिहिलं होतं, इंग्लिशमध्ये पत्र ड्राफ्ट केलं होतं, ते आपल्या महेंद्र लिखितेच्या वडिलांनी केलं होतं आणि ही गोष्ट त्यांनी स्वतः मला सांगितली आहे. त्यामुळे राईट फ्रॉम हॉर्सेस माउथ त्यांनी ते पत्र ड्राफ्ट केलं होतं आणि घनश्याम गुप्ते ऍज अ सरपंच त्यांनी ते नेहरूंना पाठवलं. तर त्यावेळी काय होतं की बारवी डॅम जो बांधला उल्हासनगरला, बदलापूरला उल्हास नदीवरती बारवी डॅम बांधला आणि त्याचं जे पाणी आहे ते औद्योगिक वसाहतींना पुरवण्यासाठी तो बांधला होता. ती अशी योजना होती आणि ती जी पाईपलाईन आहे ती गावाच्या बाहेरूनच परस्पर जाणार होती. तर ह्या पत्रामुळे नेहरूंनी त्यावेळचे बाळासाहेब खेर जे मुंबई प्रांताचे मुख्य होते त्यांना यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं. त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन बारवी डॅम मधून येणारी जी पाईपलाईन आहे ती डोंबिवलीकडे वळवली आणि म्हणून डोंबिवलीला पाणी पुरवठा, नळाने पाणी पुरवठा व्हायला लागला. हे साधारणतः 1952-53चा हा सुमार आहे आणि गावाला नळाने पाणी पुरवठा चालू झाला. आणि आपल्या ज्या पूर्वजांनी पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न करून उल्हास नदीचे पाणी आणले त्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. कारण जर पाणी आलं नसतं तर डोंबिवली शहराचा एवढा मोठा विकास झाला नसता. 55-56 मध्ये जन्मलेले आपण सर्व घरातील नळाच्या पाण्याचा उपभोग घेऊ शकलो ते त्यामुळेच. घराघरात नळाने पाणी पुरवठा होऊ लागल्याने डोंबिवली झपाट्याने वाढू लागली. सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली स्टेशन जवळील परिसर, पेंडसे नगर, मिडल क्लास सोसायटी, टिळक नगर, दत्तनगर, रघुवीर नगर, पांडुरंगवाडी, श्रीखंडेवाडी हे पूर्वेकडील आणि जयहिंद कॉलनी, अभ्युदय कॉलनी, गुरुदत्त सोसायटी आणि बऱ्याच नंतरच्या काळात शास्त्रीनगर, दीनदयाळ रोड इत्यादी भागामध्ये वस्ती वाढू लागली. जी डोंबिवली पूर्वी बंगल्यांची, वाड्यांची व प्रामुख्याने कोकणी पद्धतीच्या कौलारू घरांची होती ती आता चाळी व 3-4 मजली इमारतींची होऊ लागली. घर मालक भाडेकरू असं नातं निर्माण व्हायला लागलं. कोकणातून, नाशिक, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामधून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी येणारी कुटुंबे डोंबिवलीला पसंत करू लागली. तसंच दादर, गिरगाव, परळ येथे चाळींमध्ये राहणारी माणसे परिवाराची संख्या वाढल्यामुळे डोंबिवलीमध्ये शिफ्ट व्हायला लागली. याचं मुख्य कारण तुलनेने स्वस्तात जागेची उपलब्धता, मुंबईपासून तासाभराचे अंतर, रेल्वेची सोय तर होतीच, शिक्षणाची उत्तम सोय. मधल्या काळामध्ये आपल्या लोकांनी शिक्षणाचे पुढे येईलच माझ्या ह्याच्यामध्ये. सुशिक्षित पांढरपेशी वस्ती आणि शहराचं सांस्कृतिक वळण ही त्याची कारणं होती डोंबिवलीची वाढ होण्यासाठी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्तरांमधील तसेच विविध जाती जमातींची माणसं डोंबिवलीत स्थायिक होऊ लागली व त्यांच्या प्रादेशिक अथवा जातीय संस्था स्थापन करून डोंबिवलीचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करू लागले. पूर्वीच्या काळी प्रामुख्याने ब्राह्मण, सारस्वत, सिकेपी वस्ती असलेली डोंबिवली आता महाराष्ट्रीयन कॉस्मोपॉलिटन होऊ लागली. मी कॉस्मोपॉलिटन हा शब्द वापरलाय पण तो कॉस्मोपॉलिटन या अर्थाने की महाराष्ट्रातल्या विविध प्रांतांतून लोक येऊन इथे डोंबिवलीत राहायला लागली म्हणून त्याला महाराष्ट्रीयन कॉस्मोपॉलिटन. कारण डोंबिवली अजूनही मला वाटते आजही कॉस्मोपॉलिटन फारशी झालेली नाही. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढू लागली. कालांतराने नगरपालिका झाली. छोटे घरमालक आपले बंगले, वाडे, इमारती बिल्डरना विकून तिथे सोसायट्या स्थापन होऊ लागल्या.
स्वतःच्या मालकीचे घर परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्यामुळे, स्वतःच्या मालकीचे घर म्हणजे फ्लॅट किंवा ब्लॉक, माणसांचा ओघ वाढला. बघता बघता टुमदार गावाचं गाव पण नाहीसं होऊन शहराचा बकालपणा वाढू लागला. लोकसंख्या वाढली, पण सोयी सुविधा त्या प्रमाणात अजिबात वाढल्या नाही. नगरपालिकेची महानगरपालिका झाली, पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं, गैरसोयी तशाच राहिल्या आणि मूळ डोंबिवलीकराला आपल्या छोट्याशा सुंदर गावाची झालेली अवस्था हताशपणे पाहण्याशिवाय उपाय राहिला नाही. आणि याचंच कारण असेल की आपल्यापैकी बरेचसे जण डोंबिवली सोडून ठाणा, दादर, पार्ला किंवा पुणा किंवा अमेरिका किंवा जर्मनी असे गेले. डोंबिवली सोडून जायला लागले लोकांना. आपल्या लहानपणी असलेलं डोंबिवली आताचं गुजराती, पंजाबी, मद्रासी आणि भैया लोकांनी भरलेलं डोंबिवली या जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु कालाय तस्मे नमा. मानपाड्याला प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनी सुरू झाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्टेशनपर्यंत नेण्या आणण्यासाठी बसेसची व्यवस्था होती आणि या बसेसच्या रहदारीसाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता होती. पूर्वी मातीचा आणि अरुंद असलेला रस्ता कंपनीने स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रीटचा प्रशस्त केला. आता ह्याच्यात मला जरा डाऊट आहे की मानपाडा म्हणजे प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीने रस्ता बांधला की म्युन्सिपॅलिटीने बांधला माहित नाही, पण माझ्या मते तो प्रीमियरमध्ये त्याचं बरंचसं योगदान प्रीमियर कंपनीचं असावं त्यामध्ये. आणि तोच आताचा मानपाडा रोड. आणि हा गावातील एक प्रमुख रस्ता झाला आहे, कारण मुंबईला जाण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि गावाची वस्ती त्यामुळे पार सागाव, सोनारपाडा, मानपाडापर्यंत वाढली. आता शैक्षणिक डोंबिवली. साधारणतः 1920 सालापासून डोंबिवलीत गाव वसू लागलं. त्या काळी गावात राहणारी सर्व कुटुंब सुशिक्षित वर्गातील असल्यामुळे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी शाळेची गरज भासू लागली. काही जबाबदार नागरिकांच्या प्रयत्नाने खाजगी वर्ग 4थी पर्यंत सुरू करण्यात आले आणि ते गाडगीळ, निवर्गी आणि देवधर इत्यादींच्या घरामध्येच भरत असत. सुरुवातीला 1927 मध्ये लोकल बोर्डाची शाळा म्हणजे जीवन शिक्षण मराठी शाळा स्थापन झाली. ती आमच्या घरासमोर. सुनीता जरा फोटो दाखवतो, मराठी शाळेचा फोटो, कारण मराठी शाळेबरोबर म्हणजे सवा जोशी नंतर मराठी शाळेबद्दल मला फारच आपुलकी आहे, कारण तो आमच्या घरासमोरच होती आणि आमचं बरचसा वेळ मराठी शाळेच्या मैदानावर खेळण्यात गेलेला आहे. त्यामुळे ती माझ्या ह्याच्यामध्ये फारच त्याला मोलाचं स्थान आहे. जरा एक मिनिट. दिसतंय का? हा, आले. येस. अशी ही जी मराठी शाळा आहे त्याच्या समोर तुम्हाला मैदान पण दिसेल आणि बाजूला जी 2 इमारती आहेत बघा. एक बाजूला जी इमारत आहे त्याच्यावरती सुंदर गच्ची होती, मोठी गच्ची होती आणि त्या गच्चीवरती आम्ही अंडर हँड क्रिकेट खेळायचो आणि म्हणजे भरपूर मुलं यायची तिथे खेळायला, जाम मजा यायची. आणि समोरच्या ग्राउंडवरती ओव्हरहँड क्रिकेट खेळायचो. चालेल, ठीक आहे. ते हे केलंच तरी चालेल. मिलिंद, हा, ही शाळा एक्झॅक्टली कुठे आहे? माझ्या घराच्या समोर, दुर्वे निवासच्या समोर. दुर्वे निवास मला थोडी आठवण दे. गद्रे बंधूंच्या समोर ना? नाही, आतमध्ये. गद्रे बंधूंच्या आतमध्ये जी गल्ली जाते ना, म्युन्सिपालिटीच्या मागे. कुठे? म्युन्सिपालिटीच्या मागे. हा, म्युन्सिपालिटी गद्रे बंधूंच्या मधल्या रस्त्यात. अच्छा, मोठी जागा आहे. बसेस एसटीचा स्टँड होता बघ, त्याच्या बॅक साईडला. लक्षात. आणि त्या मराठी शाळेच्या ग्राउंड वरती आम्ही मुली सायकल चालवायला शिकलो. बरोबर. 6वी ते 7वीच्या नंतर जर मे महिन्याची सुट्टी होती, आम्ही 4-5 मुली भाड्याने सायकल घेऊन तिथे त्याच्यावरती त्या ग्राउंड वरती सायकल चालवायचो. शिकलो म्हणजे चालवायचं. मी नाही बघितलं तुला कधी तिकडे. मी कधी बघितलं नाही तुला तिकडे. अरे रश्मी, संध्या पिंपळखरे सगळ्या होती आमच्या बरोबर. ओके. अरे बडसावळे वडेवाला त्याच्या बाजूची गल्ली.
तीच गल्ली. हा, हा. म्हणजे मी असं सॉरी, मी असं धरून चाललोय की मी कुठे राहायचो सगळ्यांना माहिती आहे, तर मी नाही, त्याच आम्ही गल्लीमध्ये. सहावीत होतो. हे बघ आम्ही सहावीत होतो तेव्हा मला वाटतं मुलींकडे बघायचं अजून तुझं वय, नाही, अजिबात नजर तेव्हा अजून नाही, डेव्हलप नव्हती झाली तुझी. तेव्हाच काय, आता पण नाही. आता पण ओके ओके. एक कवलारू आणि एक धाब्याची इमारत असलेल्या शाळेला दोन्ही बाजूला छोटेसे पटांगण होते आणि माझ्या बालपणातल्या बराचसा काळ ह्याच मैदानावर खेळण्यात गेला. मोठेपणी क्रिकेट या खेळामध्ये जी काही थोडीफार गती मी प्राप्त केली त्याचं मूळ या मैदानातच दडलं असावं. त्या वयात मोठं वाटणारं ते मैदान प्रत्यक्षात फारच लहान होतं हे आता मोठं झाल्यानंतर कळते. आता ती पूर्वीची शाळा पाडून नवीन इमारत बांधलेली आहे, पण त्या मैदानाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. अशीच एक शाळा पश्चिमेला भागशाळा म्हणून होती आणि तिला सुद्धा फार मोठं मैदान होतं, परंतु आता तिचं नामोनिशाण शिल्लक राहिलेलं, म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वीच ती शाळा पूर्ण पडून गेली आणि ते मैदान आणखीन मोठं झालं. आपल्यापेक्षा 8-10 वर्षांनी मोठी असलेली आणि त्यांच्या आधीची सर्व मुलं ह्याच 2 शाळांमध्ये शिकली. त्यांचं प्राथमिक शिक्षण याच 2 शाळांमध्ये झालं. परंतु त्यावेळी माध्यमिक शाळा सुद्धा डोंबिवलीमध्ये नव्हती, म्हणजे 5वीच्या पुढे शाळा नव्हती. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना शाळेसाठी आयदर कल्याण, ठाणे किंवा दादरला जायला लागायचं आणि त्यामुळे डोंबिवलीतली बरीचशी मुलांचं शिक्षण किंग जॉर्ज मध्ये झालेलं आहे. म्हणजे माझे जे मोठे चुलत भाऊ वगैरे होते ते किंग जॉर्ज शाळेमध्ये होते. म्हणजे शाळेपासून लोकांना दादरला जायला लागायचं. म्हणजे डोंबिवलीचे जे काही शॉर्टकमिंग त्यावेळेचे होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षणासाठी काही खाजगी शाळा सुरू झाल्या. त्यात प्रामुख्याने आज विद्या जोशी नाहीये काय? नाही, तिचा मेसेज आला की नेटचा प्रॉब्लेम आहे, जॉईन होत नाही. तर त्या खाजगी शाळा ज्या सुरू झाल्या त्याच्यामध्ये बालमंदिर म्हणजे फणसेबाईंची शाळा ती 1949 साली, नंतर बाल विकास मंदिर म्हणजे घुलेबाईंची शाळा 1951 साली, शिशुकुंज म्हणजे समेळबाईंची शाळा 1956 साली, शिशु विद्या मंदिर म्हणजे चोणकर बाबांची शाळा आणि त्याच्यामध्ये राजूची आई सुद्धा त्याच्यामध्ये त्या शाळेच्या स्थापनेमध्ये राजूच्या आईचा, कारण ती चोणकर बाबांची मुलगी, म्हणजे चोणकर हे राजूचे आजोबा होते आणि राजूची आई तिचा पण त्याच्यामध्ये ती शाळा स्थापन करण्यामध्ये हात होता. आणि पलीकडे पश्चिमेला रेलचाइल्ड इन्स्टिट्यूट ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी काढलेली एक शाळा होती आणि त्याच्यानंतर तिथे अजून एक उपाध्यायबाईंची पण शाळा होती. आता वेस्टला राहणारे लोकांना माहिती असेल त्याच्यामध्ये. तर ती रेलचाइल्ड जी शाळा जी होती ना त्याच्यामध्ये आपल्या विनय कोकणेच्या वडिलांचा त्याच्यामध्ये ती स्थापन करण्यामध्ये मोठा हात होता. एक 4-5 लोकांनी एकत्र येऊन ती शाळा स्थापन केली आणि विनयचे वडील त्याच्यामध्ये त्यांचं कार्य होतं. आपल्यापैकी बहुतेकांचं प्राथमिक शिक्षण याच शाळांमध्ये झालं. मी, संजय रणदिवे, श्रीराम शिदे, केदार, हेमंत करंदीकर इत्यादी सगळे फणसेबाईंचे विद्यार्थी. आणि मला वाटते सुनीता पण एकच दिवस त्या शाळेमध्ये होती असं तिने स्वतः सांगितलं. नाही, एक दिवस नाही रे, 2 वर्षे होते मी. किती? बिगारी आणि पहिली. अच्छा, 2 वर्ष फणसेबाईंची शाळा. तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात नाही आलीस तू. म्हणजे त्यावेळी तर वर्गातच असणार आपण, आयदर 2-2. ओके, ठीक आहे. घराजवळच शाळा आणि म्हणजे बालवर्ग म्हणजे त्यावेळी बिग्रीच म्हणायचे. बालवर्ग वगैरे नंतर जरा ते हे झालं. डिग्री ते 5 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही, पण मजाच गेली असावी. तर मुजुमदार, फडणीस, म्हैसकर, देवस्थळी अशा आम्हाला शिकवण्यासाठी त्यावेळी हे होत्या, शिक्षिका होत्या. त्यांनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केलं. ठाकुर्ली स्टेशन, जोशी हायस्कूल, पेंडसेनगर परिसरातली बहुसंख्य मुलांचं शिक्षण समेळबाईंकडे झालं. रामनगरमधील मुलांचं शिक्षण घुलेबाईंकडे झालं. फडके रोड, गणपती मंदिर परिसरातील मुलं चोणकर बाबांच्या शाळेमध्ये, मला वाटतं निलिमा चोणकरांच्या शाळेमध्ये होती. आणि अजून कोण होतं? मी होतो योगेश होता. मी होतो. नाही, योगेश नव्हता वाटतं. योगेश पण त्याला नाही त्याला ऍडमिशन मिळालं. त्याने मला सांगितलं मागे त्याला ऍडमिशन काहीतरी तो दुसऱ्या शाळेत गेला. एक दिवस आला होता काहीतरी. नेहरू मैदानाच्या बाजूला कुठली शाळा होती मला माहित नाही.
जोकी. वेळेकर होती काय, मणी मी मणी पण होती होतो. मला होते. मणी- मी म्हणे पण मी होते. पण तिथे होते. हा, निलिमा होती आणि नीला नितीन. गर्गे मी पण होते तिसरी नितीन चौथीला. टाळे पण. हो 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 जोगळेकर मला होती माहिती जोगळेकर बंडू तिसरी आगळेकर कशा पण होती? बंडू होता मणी- यस मणी माझा होती. फास्ट फ्रेंड ऍब्सोल्युटली यस. महेंद्र लिखिते होता. हम्म. हा, मिलिंद तो पण तिसरी होता. चौथीत मी होते. नितीन लाळे सुद्धा होता का? नितीन तुला काय Yeah. बोलायचं? मी होतो ओके, सोनकर ओके. बाबा. हा. हा यस यस. आणि पश्चिमेकडली हो. जी मुलं होती ती हो रेलचाळी आता आणि विद्या 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 आल्या. जोशी आहे विद्या तुझ्या अरे फणसे फणसणीच्या स्कूल शाळेत मी वर्णन केलं तू नाहीस नेमकी त्यावेळी. नाही होते आहे जॉईन झाले. हा ती गुरुदेव शिकले- मी हा. शिकले चोंडकरांच्या शाळेत. पहिली ते चौथी ती चोंडकरांच्या शाळेत होती. हो बरोबर मी ना? चौंडकांच्या शाळेत होते. घराच्या समोर शाळा होती तिची. Correct. हो घराच्या समोर. बाजूला निरागडच्या अगदी बरोबर समोर. आपल्या हो, सगळ्यांना हो. आपले कल्पना मला वाटते नव्हती, पहिली ते चौथी आपल्या इथे डोंबिवलीत नव्हती, नसावी. तर सहावीत आली. आपल्या नीला आपल्या गाडगेच्या बऱ्याच समोर लोकांना घरासमोर आठवणी शाळा असतील. होती. तर त्या तुम्ही नंतर आपण चर्चा करू, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आठवणी शेअर करा. त्या दिवसामध्ये मी त्या दिवसामध्ये खूप दूर होते. आधी चेन्नईला होते, मग कानपूरला होते, मग चंदीगडला होते अरे आणि वा. मग त्याच्यानंतर सहावी- चिपळूणला सहावीत होते, आली. मग कराडला होते आणि मग इथे आले डोंबिवलीमध्ये. त्याच्यानंतर आता माध्यमिक शिक्षण 1932 पासून इंग्रजी शिक्षणासाठी प्रयत्न चालू झाले. फक्त इंग्रजी या विषयाचे 4वी 5वी 6वी इयत्तांसाठी जे वर्ग घ्यायचे ते नितसुरे, दीपद आमले, कानडे यांनी सुरू केले आणि एक समिती स्थापन करून की ज्या समितीमध्ये गाडगीळ, ओगले, जोशी, गोरे वगैरे माणसं होती, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट कडे त्याची जबाबदारी दिली. त्यावेळी त्या शाळेला त्यानंतर अक्षीकर, गोरे, प्रधान, घोटीकर, जोशी यांच्या प्रयत्नानं ठाकूर बंगल्यामध्ये शाळा भरू लागली, इंग्रजी शाळा, आणि त्याला इंग्लिश स्कूल असं नाव होतं सुरुवातीला. स्वतंत्र इमारतीसाठी अनंत सखाराम जोशी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ 2 एकर सरकारी जागा विनामूल्य मिळवून इमारत बांधून दिली आणि 1941 या दिवशी कोनशिला समारंभ धोंडो केशव कर्वे यांच्या हस्ते झाला. सुनीता एक फोटो आहे तो, अरे वा. म्हणजे आपल्या सवा जोशी विद्यालयाचा कोनशिला समारंभ धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्व्यांच्या हस्ते झालेला आहे. हे मला काही माहित नव्हतं, बऱ्याच लोकांना माहित असेल. अरे पण शाळेची स्थापना 37 साली झाली ना? 37. हा 37 ला म्हणजे ती ते घरात असेल मग छोट्या घर. स्वतंत्र बिल्डिंग मणिलाल नसेल. ठाकूर नावाचे, मणिलाल ठाकूर नावाचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यांच्या बंगल्यामध्ये शाळा भरली. एक तो फोटो आहे आपला कोनशिला समारंभाचा एक फोटो आहे, तो फारसा म्हणजे त्याच्यात दिसत नाही, ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. कुठे गेली सुनीता? पूर्वी पिचरी बिल्डिंगच्या तिथे ते बंगला होता, आठवत आहे का? बरोबर, ठाकूर करेक्ट. नवरे डॉक्टरांचा दवाखाना होता, हा ते ठाकूर बंगला. हा तो फोटो आहे, दिसतोय का? हा थोडासा आता नाही. आता विद्या दिसते. फार अस्पष्ट आहे, त्याच्यात चेहरे वगैरे कोणाचे नीट दिसत नाहीये. नंतर शेअर कर, स्कॅन कर. असो, ठीक आहे. तर ऍक्च्युली 10 जून 1941 पासून सवा जोशी विद्यालय अस्तित्वात आली. म्हणजे बघा की 5 महिन्यात बिल्डिंग बांधली, 19 जानेवारीला कोनशिला केली आणि 10 जूनला शाळा भरली त्याच वर्षी. म्हणजे 5 महिन्यात त्यांनी त्यावेळी बिल्डिंग बांधली. म्हणजे जो पण कॉन्ट्रॅक्टर वगैरे असेल तो चांगला असेल. दॅट इज द फर्स्ट बिल्डिंग, राईट? ओरिजिनल बिल्डिंग. ओरिजिनल बिल्डिंग. आणि तिथे ती त्यावेळेचा देवीची खर्च मूर्ती आहे. जी देवीची मूर्ती असलेली आहे ती शाळा, म्हणजे पहिली ती बिल्डिंग. बरोबर. पहिली बिल्डिंग जी झाली तिचा खर्च होता 22,500 रुपये. आणि मग नंतर काही वर्षांनी ती मागची बिल्डिंग आहे ना, ती काही वर्षांनी बांधली आणि ते स्टेज होतं ना मधले 2
मधलं स्टेज ते काही वर्षांनी बांधलं, म्हणजे पैसे जमा होतील तसं करत करत त्यांनी बांधलेलं. पहिली मॅट्रिकची बॅच सवा जोशीची 1942-43 साली फर्स्ट मॅट्रिकची बॅच पास आउट झाली. त्याच्यामध्ये मालती गुप्ते यांनी पहिला नंबर मिळवला. काहीतरी 17 लोक पास झाले होते. रिझल्ट पण असं काही फारसा जास्ती चांगला लागला नव्हता, अर्धे लोकची दांडीच गेली होती. पण त्यावेळेच्या स्टँडर्ड प्रमाणे मॅट्रिक पास होणं हे फार मोठं काय म्हणतो कर्तृत्व गाजवल्यासारखं होतं. त्यामुळे ते ठीक आहे, दॅट इज ओके. तर पहिली शाळेमधून पहिली आलेली मुलगी म्हणजे मालती गुप्ते नावाच्या होत्या. दीप दामले बराच काळ शाळेचे मुख्याध्यापक होते. तर ते दीप दामले स्वतः विष्णू जोशी, दादासाहेब दातार, डॉक्टर सबनीस, घोटीकर यांच्या अथक प्रयत्नामुळे शाळेची बिल्डिंग झाली. त्यानंतर 1954 साली टिळकनगर शाळा चालू झाली. 1954 पासून त्यांनी वर्ग एक एक वाढवत 1960 साली ती 11वी पर्यंत फुल फ्लेज चालू झाली टिळकनगर शाळा. महाजन सर जे सवा जोशीमध्ये पहिले शिक्षक म्हणून होते, तर त्यांनी इकडचा जोशी हायस्कूलचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्र हायस्कूल चालू केली. आणि ती साधारणतः 60 ते 62च्या दरम्यान महाराष्ट्र हायस्कूल चालू झाली. त्याच्यानंतर पलीकडे सखाराम हैबती जोंधळे यांनी 1960 साली जोंधळे हायस्कूल चालू केली. आणि त्यानंतर काही वर्षांनी मला वाटतं साऊथ इंडियन जी डोंबिवलीतली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा ही आपल्या वेळी पण साऊथ इंडियन होती, तर ती 1960च्या नंतरच झाली असावी. तर हे माध्यमिक शिक्षणाबद्दलचं. कॉलेज वगैरे तर नंतर, कारण आपण असताना सुद्धा कॉलेज डोंबिवलीमध्ये नव्हतंच. त्याच्यामुळे आपल्यापैकी बहुतेकांचं शिक्षण हे डोंबिवलीच्या बाहेरच झालेलं आहे. तर शाळेमधल्या आपल्या जोशी हायस्कूलच्या तर भरपूरच आठवणी असतील, परंतु ते आता मी सांगत बसलो तर त्याच्यात फार टाइम जाईल. आपण नंतरच्या चर्चेमध्ये जसा जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकाने सांगावा असे माझी तुम्हाला आव्हान आहे. त्याच्यानंतर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम. आपल्या गावामध्ये मैदानात अशी कमीच होती. मी भाग्यवान, कारण घरासमोरच मराठी शाळेचं पटांगण होतं. आपल्या शाळेला तर प्रशस्त क्रीडांगण, आपल्याकडे 2 ग्राउंड होती. मागचं ग्राउंड तर आपलं किती मोठं होतं, आता ते शिल्लक राहिलेलं नाही अजिबात. तिकडे सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर रिसेंटली कधी शाळेत गेला असाल तर सांगतो तुम्हाला. पीटीच्या तासाला आणि कवायती आणि लंगडी, खो खो, हुतुतू हे खेळ आपण खेळायचो. व्हॉलीबॉल पण मला वाटतं नंतर व्हॉलीबॉल सुद्धा असायचं. आंतरशालेय स्पर्धा, त्याच्यामध्ये माझी एक आठवण आहे की साधारणतः 8वी मध्ये वगैरे असताना आपण 8वीतच असतो. दारा गाडगीळ त्यावेळी चीफ ऑफिसर होते आपल्या म्युन्सिपाल्टीचे. तर त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन एक आंतरशालेय स्पर्धा भरवावी, क्रीडा स्पर्धा भरवावी असं हे केलं. आणि महाजन सरांनी पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आणि त्यावेळी महाराष्ट्र हायस्कूलचं तिकडे त्यांना मोठी जागा मिळाली. त्यांनी ते धनाजी नाना चौधरी बहुउद्देशीय विद्यालय चालू केलं आणि तिथे मोठं ग्राउंड होतं. तर ती तिकडे आंतरशालेय स्पर्धा तिकडे घ्यायची ठरली. तुमच्यापैकी किती लोक तिथे आले होते मला माहित नाही, परंतु ती आपल्या डोंबिवलीतल्या सगळ्या शाळांमध्ये सगळ्यांनी त्याचं पार्टिसिपेशन होतं. फक्त टिळकनगरनी त्याच्यामध्ये भाग घेतला नाही. आणि लंगडी, खो खो आणि कबड्डी वगैरे असे काय काय खेळ होते त्याच्यामध्ये. पहिल्याच दिवशी लंगडीच्या टीमचा आपल्या शाळेचा मी कॅप्टन होतो. आणि गिरीश आणि मी, आमची ही 2 जोडी जी होती ना, की आम्ही टेरिफिक खेळायचो. म्हणजे आमच्या पुढे कोणी टिकायचेच नाहीत. मी खरं सांगतो, म्हणजे मॉडेस्ट असूनही मी सांगतो की आम्ही सगळ्यांना हरवायचो. त्याप्रमाणे पहिली कुठली तरी शाळा होती, त्यांना आम्ही हरवले होते. आणि दुसरी मॅच आमची नंतर थोड्या वेळाने काहीतरी होणार होती. एक कुठली तरी तिथे लंगडीची का कुठेतरी मॅच झाली होती. काहीतरी 2 मुलांमध्ये खटके उडाले. माझ्या माहितीप्रमाणे केदार जरा जास्ती सांगू शकेल. आपलाच एक मित्र त्याच्यामध्ये कारणीभूत होता त्याला, ते मी आता त्याचं नाव घेत नाही.
आणि त्याच्यानंतर जी मारामारी चालू झाली की दोन्ही शाळेकडे, महाराष्ट्र हायस्कूलकडे सुद्धा चांगले ताकदवान असे गुंड प्रवृत्तीची मुलं होती, आपल्याकडे सुद्धा जरा मोठी जी मुलं होती ती चांगलीच ह्याच्यामध्ये हे होती आणि ती जबरदस्त मारामारी झाली. आणि ती मारामारी झाल्यामुळे तो सकाळी 8 का 9 वाजता जे त्याचं उद्घाटन वगैरे झालं आणि 12-1 वाजता ती टुर्नामेंट संपली तिकडे. म्हणजे आपल्याला लंगडीमध्ये आणि याच्यामध्ये बक्षीस चॅम्पियन व्हायचा 100% चान्स होता. त्याच्यामुळे आम्ही जरा निराश झालो, पण त्याला काही इलाज नव्हता आणि ती जबरदस्त मारामारी झाली आणि ती टुर्नामेंटच बंद पडली. त्याच्यानंतर परत कधीही, म्हणजे आपण शाळेमध्ये असताना तरी परत कधी अशा प्रकारची आंतरशालेय क्रीडा स्पर्धा कधी झाली नाही. आपल्या शाळेमध्ये वर्गावर्गांमध्ये किंवा असं तुकड्यांमध्ये होत होते. तर ती एक आठवण आहे माझी. तसं नेहरू मैदान आणि भागशाळा ही 2 मैदानं आपल्याकडे होती. रामनगरमध्ये सुद्धा त्या बाजूला एक मैदान होतं, पण रामनगरमध्ये कधी माझा जाण्याचा हे आला नाही. पण या 2 मैदानांमध्ये टेनिस बॉलच्या टुर्नामेंट्स व्हायच्या त्यावेळी, श्यामला आठवत असेल. आणि त्या मॅचेस फायनल वगैरे बघायला अक्षरशः प्रचंड गर्दी असायची, कारण त्यावेळी तसं करमणुकीचं काही साधन नव्हतं. फक्त रविवारीच मॅचेस व्हायच्या, सकाळी आणि दुपारी. त्या मॅचेस बघायला गर्दी जमायची. आणि त्या आपल्या ज्या डोंबिवलीतल्या त्याची माझ्या चुलत भावाची जी एक टीम होती की ती म्हणजे, आणि दुसरी एक बंड्या म्हात्रे वगैरे असलेली टीम, त्या 2 टीम फार प्रसिद्ध होत्या आणि जवळजवळ दरवेळी फायनलला त्याच 2 टीम यायच्या. पण ती फायनल मॅच बघायला एवढी गर्दी जमायची आणि कधी हे जिंकायचे कधी ते जिंकायचे, असे सगळे दोघेही कशाची मॅच असायची? टेनिस बॉलची मॅच असायची, टेनिस बॉल क्रिकेट. आणि 30 ओव्हरची एक इनिंग अशी ती मॅच असायची. आणि आता श्याम तुला सांगतो, आता डोंबिवलीमध्ये भरपूर टुर्नामेंट्स होतात अशा इकडे तिकडे मोठ्या मोठ्या ग्राउंडवर. 4 ओव्हरची मॅच असते, 4 ओव्हरची. एक काळ असा येणार आहे की फक्त टास्क करायचा आणि जो जिंकला तो जिंकला. एक थोडं इंटरप्ट करतो. ते 4 ओव्हर मधनं आठवण झाली. आपल्याला 7वीत असताना त्यांनी SLA ला सांगितलं क्रिकेट कॉमेंट्री लिहा म्हणून, आणि मी सिरियसली 16 पानाची लिहून काढली. आता 16 पानामध्ये 11 जी टीम आणि 11 आउट करायचं आणि खेळायचं, एक बाउंड्री दुसऱ्या बॉलला आउट, असं करत 16 पानाची लिहिली. सो द 4 ओव्हर इज रिमाइंडेड मी ऑफ दॅट इज टू लिटल. तर टेनिस बॉल क्रिकेट भरपूर खेळलो या भागशाळा आणि नेहरू मैदानावरती. परंतु शाळेमध्ये वाकडे सरांमुळे आपली एक शाळेची क्रिकेट टीम झाली होती तयार. आपण त्यावेळी आठवीत मला वाटतं मी 8वी किंवा 9वीत असेल. 10वीत वाकडे सरांनी मुकाशी सरांना पटवलं. आणि कारण क्रिकेट हा खेळ म्हणजे प्रॉपर क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट हा खेळ महाग आहे. म्हणजे बॅट्स पण एवढ्या महाग त्यावेळी सुद्धा, बॉल वगैरे त्याची किंमत. तर ते क्रिकेट आपल्या शाळेने चालू केलं, कारण तोपर्यंत आपल्या शाळेमध्ये क्रिकेट हा खेळ नव्हताच. पण वाकडे सरांनी पुढाकार घेऊन ते क्रिकेटची टीम काढली. मला का कोण जाणे, पण मला त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो होतो. बाकी सगळी 11वीची मुलं होती आणि मी एकटाच 8वीतला असेल. ठाण्याला मी हे कधीतरी आधी सांगितलं असेल, परत एकदा रिपीट करतो, थोडंसं एक माझ्या हृदयाच्या जवळ आहे म्हणून सांगतो. ठाण्याला सेंट्रल मैदानावरती आपली मॅच होती आणि दामले सर, मला पक्का आठवतंय, वाकडे सर तर होते, दामले सर मॅनेजर होते टीमचे. ठाण्याला गेलो, तिथला सांगतो माझ्याकडे व्हाईट फुल पॅन्ट, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट घालायची ना, शूज आहे ते वगैरे. शूज वगैरे क्रिकेटचे शूज, प्रॉपर शूज असण्याचं काही कारणच नव्हतं. ते आपले कॅनव्हासचे शूज असे आपले पिटीला लागायचे ते कॅनव्हासचे शूज. आणि माझ्याकडे फुल पॅन्टच नव्हती. उंचीच पण माझी किती 4 फूट पण असेल की नाही माहित नाही. फुल पॅन्ट पण नव्हती. बरं, फुल पॅन्ट कधी घातलीच नव्हती तोपर्यंत. 8वी मध्ये असताना आपण कुठे त्यावेळी फुल पॅन्ट घालत होतो. हाफ पॅन्ट होती, ती हाफ पॅन्ट घालून गेलेलो. तर काय करणार. आणि ती मॅच आमची होती. समोरची टीम होती ती भिवंडीची टीम होती. आणि भिवंडीची म्हणजे सगळी
मुस्लिम मुलं होती आणि त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांची ख्यातीच होती की ते ओव्हरेज मुलं खेळवायचे. म्हणजे आम्ही ज्यावेळी ग्राउंडवरती उतरलो तर सगळे बापे लोक होते रे, म्हणजे अक्षरशः म्हणजे मोठे दिसत मिशा विशा फुटलेले असे लोक होते. आणि आपले सगळे हा भरत भोईर होता, त्याच्यानंतर तो पानसरे होता, म्हणजे आपली तिच्याची बहीण आहे ना प्रतिभा, तिचा नवरा पानसरे तो होता. असे 11वी मध्ये होते ते लोक. तर ते झालं, नेमकं टॉस हरलो आणि त्यांनी बॅटिंग घेतली आणि त्यांनी काहीतरी असं लिमिटेड ओव्हरची मॅच असावी म्हणून ते 200च्या वरती वगैरे काहीतरी त्यांचा स्कोर झाला आणि आपली बॅटिंग आली दुपारी. तर बॅटिंग आली ना, ओपनिंगला कोण जाणार, सगळ्यांची फाटली. ओपनिंगला जायलाच तयार नाही कोण, म्हणजे जे रेग्युलर जे त्यांनी ठरवले होते की हे तुम्ही ओपनिंग करायचं वगैरे, कोणी जायलाच तयार नाही. दामले सर माझ्याकडे आले, तू बाळा तू ओपनिंग करशील का? मी करतो. मी गेलो ओपनिंगला गेलो. आपला ऑल आउट काहीतरी 60 का 70 रन्स आपण केल्या कशा कशा, कारण ते म्हणजे ते अनइव्हन मॅच होती. मी शेवटपर्यंत नॉट आउट राहिलो. शाळीग्राम शिल्ड म्हणून होती ती, शाळीग्राम शिल्ड. तर ठाणा भिवंडीच्या शाळा त्याच्यामध्ये भाग घ्यायच्या आणि फर्स्ट टाइम आपण एंट्री दिली होती आणि मी शेवटपर्यंत नॉट आउट राहिलो. मला नंतर त्यांचे जे ऑर्गनायझर त्यांनी सांगितलं की हा विक्रम झालाय, शाळीग्राम शिल्ड मध्ये कोणी ओपनिंगला जाऊन शेवटपर्यंत बॅट कॅरी केली नाही. रन्स किती केले असतील मला माहित नाही, व्हॉट एव्हर इट इज. आपल्या शाळेचा सचिन झाला ना म्हणजे. सचिन अँड द्रविड आणि त्या आपलं जे गॅदरिंग व्हायचं ना, तर दामले सरांनी त्याच्यामुळे दामले सर माझ्यावर सॉलिड खुश झाले आणि त्यांनी गॅदरिंगला खास बक्षीस दिलं मला त्यावेळी शाळेत क्रिकेटसाठी. आणि ते आयुष्यातलं म्हणजे शाळेमधलं एकच बक्षीस, कारण बाकीची सगळी बक्षीस संजय गुर्जर दाते घ्यायचे. खेळासाठी मला वाटतं आपली शाळा तेवढी जास्त नव्हते. व्हॉट एव्हर, इव्हन ते लंगडी बिंगडीची बक्षीस काहीतरी मिळाली असतील, पण आय डोंट थिंक, मला असं वाटत नाही की ते आपल्याला काही द्यायची बक्षीस वगैरे. नाही, लॉंग जम्प वगैरे असायची, लॉंग जम्प वगैरे असायचे, मला मिळालेलं होतं म्हणून आठवतं. ऍथलेटिक्स वगैरे असायचे. एनिवे, तर ती एक आठवण आहे, त्याच्यामुळे ती जरा जपून राहिली. पण तेव्हापासून माझ्यावर क्रिकेटर म्हणून जो शिक्का बसला ना, तो आजतागायत कायम आहे. खरं म्हटलं तर इतरही काहीतरी याच्यामध्ये मी बरा होतो, जसा अभ्यासामध्ये काही वाईट नव्हतं फारसा, पण ते मला ते कोणी गणलंच नाही त्या ह्याच्यामध्ये. हा म्हणजे फक्त हा क्रिकेट अशी जी लोकांची जीवी झाली. एनिवे, आता खेळाबद्दलचं झालं आपलं. बाकी खेळामध्ये आपल्याकडे चांगले नंतरच्या काळामध्ये आपण असताना आपल्यापेक्षा मोठा एक अनिल प्रधान म्हणून नॅशनल लेवलचा बॅडमिंटन प्लेअर आपल्याकडे होऊन गेला. त्याची बहीण आपल्या बॅचला होती, तिचं पहिलं नाव मला आठवत नाही. सुलभा प्रधान का? सुलभा ती अनिलची बहीण. तो अनिल प्रधान होता ना, तो सुलभा पण चांगली स्पोर्ट्स पर्सन होती, ती शिवादाचं वगैरे खेळायची. करेक्ट. त्याच्यानंतर कला आणि ह्याच्यामध्ये डोंबिवलीत 3-4 हौशी नाट्यसंस्था होत्या, म्हणजे राम मुंगी, मोहन मुंगी, दिलीप कोल्हटकर, आपला संजय रणदिवे, अविनाश सोमन नंतर आला फार, त्याच्यामुळे तुझं नाव मी घेतो, पण हे लोक सगळे पूर्वीपासून. आणि अजूनही काय असतील मला माहित नाही, ते तू अविनाश जास्ती सांगू शकेल. असे नावाजलेले कलाकार होते. गणा प्रधान कलाकार. संस्थांमध्ये या गुरुदत्त मित्र मंडळ, त्यांचे सीकेपी हॉलमध्ये त्यांच्या गुरुदत्त मित्र मंडळातर्फे मी 1-2 नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. आणि नंतर एक रंगमंच नावाची संस्था आम्हीच स्थापन केली होती. अविनाश पण होता, प्रवीण होता आणि आपला मदन जोशी, हे सगळे होते. आणि काल आज तू सांगितलंस ना मिलिंद, की त्या सोसायटीच्या वरती एक हॉल होता बाजीप्रभू चौकाच्या जवळ,
तिथे भाजी आम्ही बरोबर. चिवताई चिवताई दार उघड वगैरे तिथे केलेली आहेत आम्ही नाटकं. बरोबर बरोबर. अशा या वेगवेगळ्या संस्था होत्या. हौशी लोक चिकार डोंबिवलीने पहिल्यापासूनच होते आणि त्यांच्या नाटकांच्या स्पर्धा वगैरे व्हायच्या आणि फार म्हणजे अगदी हिरिरीने ते नाटक सादर करायचे. इव्हन आपल्या शाळेमध्ये सुद्धा आंतरशालेय नाट्य स्पर्धा झालेल्या मला आठवतं. होत्या त्याच्यामध्ये एकांकिका स्पर्धा. सगळ्या शाळा भाग मी घेतले. थोडं ऍडिशन करतो. मला मिळालं तर 10वी मध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये बक्षीस. थोडं ऍडिशन करतो. हा बोल. तू जो काळ सांगतोयस त्याच्यानंतरच्या एक 10 वर्षानंतरच्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये 19 नाट्यसंस्था होत्या. अरे बापरे. अच्छा. आणि तू जो काळ सांगतोयस 65-62 सालचा, त्याच्यामध्ये कला विकास, चारुदत्त, गुरुदत्त अशा काही महत्वाच्या, कला विकास म्हणजे विजय वढावकर आणि 72. अरे वढावकरांची ती गुरुदत्त ना त्यांची? नाही, ती कला विकास. ओके. वढावकरांच्या ग्रुपमधनं मी केलेली आहेत काम. हा. आणि चारुदत्त म्हणजे गुरुदत्त म्हणजे केदारचे वडील वगैरे होते ते, राममुंगी केदारचे वडील, करंबेळकर वगैरे ती. आणि 72-73 नंतर ह्या संस्था खूप वाढल्या. त्या आम्ही एका कॉम्पिटिशनला 19 स्पर्धक होतो. म्हणजे हे उदाहरण आहे की डोंबिवली सांस्कृतिक दृष्ट्या किती पुढारलेली होती. नंतर आपल्या शाळेच्या पटांगणावर सुरुवातीला नाटकं जी व्हायची डोंबिवलीमध्ये ती आपल्या शाळेच्या मैदानावर व्हायची. तिथे इधर ती 2 शाळांच्या मध्ये किंवा मागच्या बाजूला मोठं नाटक असेल तर ते मागे स्टेज वगैरे प्रॉपर लावून. आणि त्याला मला एक आठवतं, एक नवी कहाणी स्मृती पुराणी म्हणून नाटक CKP संस्थेने लावलं होतं आणि त्याच वेळी नेमकं काहीतरी पॉवर शॉर्टेज वगैरे होतं आणि ते जनरेटर वगैरे आणायला लागला होता त्याच्यासाठी. विजयाबाई मेहत्यांचं नाटक होतं ते, नवी कहाणी स्मृती पुराणी. आणि बाबासाहेब पुरंदरेंचं जे शिवाजी महाराजांवरचं जे महानाट्य आहे ते आपल्या शाळेमध्ये ते शाळेच्या आपल्या मागच्या पटांगणात एक आठवडाभर चालायचं. केवढी गर्दी व्हायची त्या कार्यक्रमाला, मला अजूनही आठवते. पण ती आठवण अजूनही आहे. म्हणजे इतकी वर्ष सुंदर कार्यक्रम, इतके समरस आणि एकरूप होऊन बोलायचं ना की आय स्टील रिमेंबर. म्हणजे मला अजूनही आठवण आहे त्या सगळ्या प्रोग्रामची. ते जाणता राजा नंतर आलं, त्याच्या आधी 10 दिवसाचं त्यांचं शिवचरित्र व्याख्यान मला असायचे. शिवचरित्र व्याख्यान आणि शेवटच्या दिवशी राज्याभिषेक वगैरे असायचा. आणि राज्यात तिकडे फटाके, रोषणाई आणि वगैरे घोडे बिडे सगळे यायचे. तर ते 8 दिवस बघितलेलं आठवत आहे मला. त्याच्यानंतर गणेशोत्सवामध्ये तर धमालच असायची. गणपतीच्या देवळात अनेक कार्यक्रम व्हायचे आणि इतके दिग्गज कलाकार येऊन गेलेले आहेत तिकडे. म्हणजे वपू काळे, विंदा पाडगावकर, बापट, भीमसेन जोशी, म्हणजे कलाकार. गणेश मंदिरातले ना, अरे मिलिंद, गणेश मंदिरामधले जे गणेशोत्सवातले कार्यक्रम असायचे ना ते अप्रतिम. म्हणजे त्यांची जी क्वालिटी होती ना ती क्वालिटी एकदम आउट ऑफ दिस वर्ल्ड होती. म्हणजे जे महाराष्ट्रामधले सगळे सुप्रसिद्ध प्रतिथेय गायक, साहित्यिक सगळ्यांची तिथे मुलाखती म्हणा किंवा गाण्याचे प्रोग्राम म्हणा. आणि आम्ही डोंबिवलीमध्ये नेहमी ते एव्हरी डे वी यूज टू गो टू सी दिस प्रोग्राम. मजा यायची. आणि ती अजूनही आठवण, म्हणजे ते कार्यक्रमांची क्वालिटी केवढी चांगली होती त्यावेळेला हे अजूनही लक्षात आहे माझ्या. त्याच्यानंतर 9वी-10वीच्या आसपास बिल्डिंगचा जो उत्सव चालायचा ना, बाजूबाजूलाच होते. त्याच्यामध्ये स्पर्धा असायची की इकडचा प्रोग्राम चांगला की इथला प्रोग्राम, आणि कधी कधी दोन्हीकडे प्रोग्राम. आणि मला आठवते ते बरोबर पित्रेचाळीचा गणपती आणि गणेश मंदिर यांच्यामध्ये पण म्हणजे चांगले चांगले कार्यक्रम आजूबाजूला असायचे. आणि गंमत म्हणजे भर पावसात आपण जायचो. की भीमसेन जोशी पित्रेचाळीमध्ये गायलेले आहेत. आणि संगीत स्पर्धा त्याच्यामध्ये कुमार गंधर्व आलेले होते एकदम. गणेशोत्सवामध्ये ना संगीत स्पर्धा व्हायच्या बर का. त्याच्यामध्ये आपल्या निलिमा कुलकर्णी, विद्या देसाई गायलेली आहेत स्पर्धेमध्ये. संगीत स्पर्धा व्हायच्या. 14 ऑगस्टला गणपती मंदिरात एक गाण्याची स्पर्धा असायची.
आणि रात्री राम 15 मराठे म्हणजे सुद्धा 14च्या आले होते रात्री आमच्या झेंडा पित्र वंदन बिल्डिंग व्हायला. मध्ये. हा पित्रे बिल्डिंगला नाही, गणपती मंदिरात ते 15 ऑगस्टला असायची गणपती मंदिरात गाण्याची असायची. स्पर्धा. पित्रे बिल्डिंग मधले सगळे कार्यक्रम आम्ही खूप जवळ, आम्ही तिथले रहिवासी ना, जवळ अगदी पाहिलेले सगळे गायक असे. पित्रे बिल्डिंग, गणपती मंदिर, रामनगरला निमकर चाळीच्या इथे गणपती हा, भरायचा. चांगला असेल. हो. दत्तनगर आणि रामनगरमध्ये. विष्णू स्टेशनच्या बाहेरच त्यांचं मांडव वगैरे टाकून तिकडे सुद्धा प्रोग्राम व्हायचे. पण विष्णूनगरला प्रोग्रामला बघायला जायला भीती वाटायची, कारण जर ते आपले गाववाले लोक येऊन तिकडे काहीतरी राडा करायचे. ते गणपतीच्या मंदिराच्या वाटेला जायचे नाहीत, कारण त्यांच्या लेवलचे नव्हते ते प्रोग्राम, ते जरा हाय लेवलचे होते. पण तिकडे विष्णूनगर मध्ये ते असायचे, तिकडे जायला भीती वाटायची. म्हणजे आम्हाला घरून सोडायचेच नाही, तिकडे जायचं नाही. पण घरून पण सोडायचे रस्त्यावर- नाही आणि आपण जायचं नाही असं त्यावेळी असायचं. हो, आता नसतं तसं. आणि रस्त्यावर उभं राहून पावसात भिजत त्याची आपण मजा घेतलेली आहे. त्याच्यानंतर नवरात्रामध्ये अष्टमीला गणेश मंदिर, ब्राह्मण सभा, गुलेबाईंची शाळा, इकडे घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असा. त्या घागरी फुंकण्यामध्ये मुलांचा काही तिथे इंटरेस्ट असण्याचा प्रश्न नव्हता, पण जर तिकडचं जे काही वातावरण होतं त्यावेळेचं जे आपल्या रस्त्यात पण दिसायचे जाताना. थ्रिलिंग होतं ते सगळं, एकदम थ्रिलिंग वाटायचं ते. आध्यात्मिक महत्व काही माहिती नव्हतं, पण थ्रिलिंग एंटरटेनमेंट म्हणून आम्ही बघायला जायचो. त्यातल्या त्या गुजराती बाई ज्या होत्या, गुजराती बाई होत्या बा, त्यातल्या बारीक आणि पांढरी साडी नेसून यायच्या अष्टमीला, आणि त्या आधी नाचायचा आणि मग काय वेळेला त्यांच्या अंगात यायचं, उड्या मारायच्या वगैरे. आम्ही जाऊन लगे पाया पडलो. आणि लोक प्रश्न विचारायचे आणि त्या उत्तर द्यायच्या. बायकांच्या पण अंगात यायचं ना. अंगात येणाऱ्या त्यांच्या म्हणजे मग ते प्रश्न विचारण्याचा मोठा कार्यक्रम असायचा मग त्यांचा. मग ते कुंकू बिंकू लावायचे आणि काहीतरी त्यांना प्रश्न असं काय काय असायचं, पण ते मजा यायची. त्याच्यामध्ये त्या काळी आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी गरब्याचं एवढं मोठं प्रस्थ नव्हतं. कमी होतं. देवळामध्ये तू बोललास संध्याकाळच्या वेळी व्हायचा तिथे, बाकी गुजराती वस्तू डोंबिवलीमध्ये गुजराती जास्ती असायचे ना. आपण गरबा नाही, पण आपण भोंडला मात्र खेळायचो. भोंडलाच्या आठवणी मला खात्री आहे की सगळ्या या मुलींना भोंडल्याच्या आठवणी असणार आहेत. आपापल्या वाडीमध्ये किंवा आजूबाजूच्या घरांमध्ये रोज अगदी 10 दिवस एकमेकांच्या घरी जाऊन खिरापती ओळखायचं, हे एक मोठं हे असायचं त्याच्यामध्ये. ते खिरापत काय ते ओळखायचं असेल, ओळखायचं ते खूप मोठे मजा असायची. त्याच्यामुळे गरबाचा आता तर गरबा म्हणजे मोठा इव्हेंट झाला. सगळे अरे त्याच्या मागे इतके पैसे खर्च होतात आणि सगळे राजकीय पुढारी जे आहेत ते स्पॉन्सर करतात. पण त्यावेळी आपण गरबा तर मोठा बिझनेस आहे. स्पॉन्सर करून खूप त्याचा जामानिमा आणि खूप त्याचे डेकोरेशन काय आणि काय कमर्शियल झाले. हल्ली काय झालंय माहितीये, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट तीच्या काळचे गणेशोत्सव आणि आताचे गणेशोत्सव याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आपल्याला एक तास लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठी एक तास लाईन मध्ये उभं राहायला लागतं. असे ते काय डेकोरेशन वगैरे सॉलिड करतात लाखो रुपये खर्च करून, मला काही समजत नाही. आणि पण ते पैसे कोणाचे तर ह्या दुकानदार यांच्याकडूनच वर्गणी गोळा करतात. आपल्या तिकडे आपल्या मागे गणेशोत्सवाच्या ह्याच्यात गांधींचा वाडा होता बघ, स्मृती सदन का काय बागेच्या समोर, त्यांच्याकडे दरवर्षी बरोबर टॉपिकल आरास असायची. बकरा नांगल धरण होतं, चंद्रावर गेलो होतं, चंद्राची आरास होती. आय रिमेंबर दॅट व्हेरी क्लिअरली. हे 2 आठवतात. पण आम्ही सगळीकडे स्मृती मंदिर ना त्या बागेच्या समोर बरोबर. गांधी तो आर्टिस्ट होता. आमचं घर त्यांच्या त्या गांधींच्या विहिरीमध्ये आम्ही पोहायला शिकायचा प्रयत्न केला. मशीन झालंय, ड्रायर झालाय. 8 दिवसाची ड्युटी घराच्या तिथे ना. हॅलो, त्या गांधींचा मोठा मुलगा आहे ना, अनिल गांधी, तो जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी होता.
त्यामुळे एक तर वेगळं वेगळं डेकोरेशन करायचं. छान हो, असत yes. व्हेरी नाईस. Correct. छानच करायचं. ती गणेशोत्सवाची मजा, गणेशोत्सव आणि नवरात्र फार आपण छान, फार व्हेरी गुड. फार एन्जॉय केलेलं आहे. खूप म्हणजे मजा केली. आपल्या मुलांना तर या गोष्टी काही माहितीच नाही. नाही. त्याच्यानंतर दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी म्हणजे धमाल असायची. दिवाळी सुट्टीला एक तर शाळेतून आपल्याला गृहपाठ द्यायचे, तो हार्डली 1-2 दिवसामध्ये भरपूर दिलेला असायचा, पण 1-2 दिवसात सुरुवातीच्या फटाके संपून टाकायचा. की नंतरची सुट्टी आपण खेळायला मोकळे, म्हणजे कोणी आपल्याला बोलू पण शकत नाही की गृहपाठ व्हायचा आहे किंवा मग खेळायला मोकळे आणि मस्त एन्जॉय करायचं. कंदील करणं, किल्ला करणं. आमच्या वाड्यात absolutely. खूप मोठी जागा होती, त्यामुळे दरवर्षी आम्ही- केलाय. हे प्रकार. कंदील आम्ही अजून करतो घरी. इथे अमेरिकेत पण कंदील आम्ही करतो. करतो. कंदील हो, करतो हो. आणि दिवाळीच्या किल्ल्यामध्ये ते असं अळीव झाडातले त्याचं हे किल्ले रोपून बनवायला. त्याचे झाडं मोहरी करायची आणि मोहरीची करायचं झाड. ते इंटरेस्टिंग मोहरी- वाटायचं. मटकी मोहरीचा किंवा जंगला किल्ले करायचे. करायला हा. जागाच नाही. तर ते तेव्हा त्या टेकडीवरनं लाल माती आणायचो आम्ही. टेकडी होती ना गुरुवांच्या Correct. घरी, तिकडनं लाल माती खणून आणायचं आणि मग करायचं. बरोबर हो, बरोबर बरोबर. बरोबर. तर ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये असे कंदील किल्ला, नंतर दुपारी काय ते डबा एक्सप्रेस वगैरे खेळ आमच्या वाड्यामध्ये. सकाळी आणि संध्याकाळी समोर ग्राउंड वरती क्रिकेट खेळायचं आणि अशी धमाल. आणि घरी वेगवेगळे पदार्थ बनवलेले असायचे, त्यामुळे त्याच्यावरती ताव मारायचा, मजा यायची. आणि एकमेकांकडे जाऊन खायचो फराळाला. हो. हा. दिवाळीचा फराळ म्हणजे एकमेकांकडे ती एक पद्धत होती जायचं. त्यावेळेला. पद्धत होती ती. हा. होती ते पद्धत होती ती. करायचंच. सगळ्यांकडे फराळाला जायचं. अगदी. कोणीही कोणाच्याही घरी जाऊ शकत होतं हो. आणि बिनधास्त. घरी गेल्यानंतर मग हातावर काहीतरी लाडू, वडी, चकली, काही ना काहीतरी ठेवणार होतं. एकमेकांच्या समोर- घरी फराळाला जाणं, मिलिंद एकमेकांच्या घरी फराळाला जाणं ही पद्धत मी डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा बघितली. हो. अरे वा. हा. Especially दिवाळीच्या पहिल्या दिवशी. हा आणि दिवाळीच्या फराळाबरोबर घरी पण काहीतरी फ्रेश केलेलं असायचं, उपमा, हो. हो. शिरा. हो, हे. हो. ही पद्धत मी डोंबिवलीत फर्स्ट टाइम बघितली. अरे वा. अच्छा. अरे वा. मध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये रांगोळी प्रदर्शन भरायचं. हो. आता हे रांगोळी प्रदर्शन हो, किती हो. लोकांनी बघितलेलं आहे. 10 पैसे का काहीतरी तिकीट असायचं त्याचं. पण तिकडे डोंबिवलीतले सगळे जे डोंबिवलीत कलाकार तर म्हणजे भरपूरच होते. भरपूरच. एक अफलातून रांगोळी काढायचे. तर आम्ही त्यावेळी लहान होतो, आम्ही त्यांना असेच काय हे आणून दे, वाळू लागली, हे लागलं ते, त्यांना मदत करत होतो. आम्हाला ते फ्री, आम्हाला एंट्री फ्री असायची तिकडे. आणि त्याची ना या लाऊडस्पीकर वरून अनाउन्समेंट करायचे वरतून त्या रांगोळी प्रदर्शनाची. या ते काय जे काय असतं ना, ते आव्हान असतं ना लोकांना, कारण लोकांना समजणार कसं इथे रांगोळी प्रदर्शन आहे. ते अनाउन्समेंट करायला सुद्धा आम्ही जायचो. मराठी आणि इंग्लिश मध्ये. पण ते मजा यायची तिथे. आणि जवळजवळ 8 दिवस ते प्रदर्शन चालू असायचं. मग त्याला तिकीट द्या किंवा त्यांना आतमध्ये सोडा वगैरे, आम्ही उगीच दादागिरी करून तिथे व्हॉलंटियर्स म्हणून काम करायचं. त्याच्यानंतर सुट्टीमध्ये पाहुणे यायचे, नातेवाईक आपले मुंबई पुण्यामध्ये राहणारे. पाहुणे आले की संध्याकाळी संध्याकाळी कुठेतरी फिरायला जायचं. फिरायला जायच्या ठिकाणं कुठली होती? रामचंद्र टॉकीच्या इथे एक टेकडी होती, त्याला 1 नंबर टेकडी म्हणायची. ती टेकडी आता नष्ट झालेली आहे. तिथे पाण्याची टाकी होती. टेकडीवर जायचं फिरायला. आणि दुसरी टेकडी होती घराच्या जवळ तिकडे तीच टेकडी ना? कुठली? तिकडे मृणालिनीच्या घराच्या जवळची टेकडी ती. बरोबर. ती 1 नंबर. त्याच्या मागे मोठी होती ती. शेवटची होती मला वाटत तिथे. पारसमणी बिल्डिंग आहे ती शेवटची बिल्डिंग होती. त्याच्या पुढे पाण्याची टाकी वाली. पाण्याची टाकी होती. हो बरोबर, पाण्याची टाकी होती. आणि तिकडे एक टपरी होती, तिथे भजी मिळायची. त्या टपरीवर भजी मिळायची. खडकावर एक टपरी होती. आणि जरा लांब जायला पुढे गेलो तर तिथे आताचं जे स्टेडियम जे आहे MIDC मधलं, तिथे 2 नंबरची टेकडी म्हणायची. ती टेकडी त्यापैकी बऱ्यापैकी टेकडी होती चांगली. आणि तिथे आजूबाजूला काही वस्ती बिस्ती नव्हती. आणि लांबवर तो हंटिंग क्लब म्हणायचं. एक पडकं हे क्लब म्हणायचं. तिथे भूतगंगा होता एक.
भूत तोच बंगला. तो. हा बंगला होता. हा भूत बंगला जुना आठवतो. बंगला होता. जुना बंगला होता. ते ब्रिटिश हा. नाही तो ब्रिटिशांच्या काळामध्ये घोड्यांना बांधण्यासाठी ती पागा केली Exactly. होती. पागा होती. ते शिकारीला यायचे, आजूबाजूचं सगळं जंगल होतं, शिकारीला यायचे आणि तिथे घोडे बांधून मग ते आतमध्ये जंगलामध्ये जायचे असं हा. म्हणतात. ते पडीक होतं ते, पण ते होतं तिकडे, ते स्ट्रक्चर त्यावेळी तिकडे पण होतं. त्याला भूत बंगला म्हणायचो नाही. हो. त्या टेकडीवर श्रीराम, मी आणि उल्हास आम्ही 5 वर्ष रोज गेलेलो आहोत त्या बरोबर. टेकडीवर कॉलेजला असताना. अरे तो एव्हरीडे जो- विस टू गो आउट आणि उलट फिरत यायचं. गोविंद आश्रमामध्ये चहा घ्यायचा वगैरे आणि घरी साधारण 8 पर्यंत पोहोचायचो. सो संध्याकाळी 5 ला बाहेर पडलं की साधारण 8 पर्यंत फिरत येतो. एव्हरीडे विस टू गो. तो जो हंटिंग क्लब आहे ना, बाकी असायचं hunting ते. आम्ही hunting club जो आहे, आम्ही मुली हा, तर श्रीराम कधी बाबा कधी काय? तिकडे भूत बंगला Hunting club तिकडे जो आहे, जायचं hunting असं club. करून- हा. हंटिंग क्लब. तिथे घोडे बांधायचे हे तुझी माहिती बरोबर आहे. पण हे हा. ब्रिटिश काय करायचे, ते बहुतेक सगळे 12 बंगल्यामध्ये राहणारे रेल्वेचे ऑफिसर होते राईट आणि करेक्ट. त्यांना शिकारीची हौस असायची. त्यांच्याकडे बरोबर. घोडे होते, पण ती शिकारीची हौस भागवायची कशी, तर एक कोल्हा पकडून आणायचा, त्यांच्या अंगाला तेल चोपडायचं आणि मग त्यांच्याकडे जे शिकारी कुत्रे होते त्या कुत्र्याला ते हुंगाला द्यायचे, म्हणजे ते त्या कोल्ह्याचा वास घ्यायचे आणि नंतर तो कोल्हा सोडून द्यायचा. आणि आजूबाजूला तेव्हा लहान लहान गावं होती आणि जंगल होते. तो कोल्हा सुंगवाल्या करायचा आणि मग 15 मिनिटांनी हे टॉमी सगळे घोड्यावर बसून जायचे आणि त्याची शिकार करायचे. आपल्या शिकारीची हौस ते अशी भागवायची. अरे वा. संस्थानिकांसारखे संस्थानिक कसे शिकार करायचे तसं. त्यावेळेचं तर असं संस्कृती. ते संध्याकाळी पाहुणे आले की त्यांना फिरायला तिकडे घेऊन जायचं. घरी भेळ पण खायची तर बाहेरची नाही, ती घरी भेळ बनवलेली असायची, ती बरोबर घेऊन जायची. पाण्याची बाटली बिटली सगळं काय ते बरोबर घेऊन जायचं, तिकडे भेळ खायची आणि मग थंडगार उसाचा रस प्यायचा. उसाचा रस म्हणजे त्यावेळी आम्हाला परवणी वाटत. पडतं रे आणि उसाचा रस किंवा कधी कधी नशीब चांगलं असेल आणि वडिलांचे मूड चांगला असेल तर आईस्क्रीम सुद्धा मिळायची. आईस्क्रीम घरी करायचो आणून. हा घरी सुद्धा. आणि आपल्याकडे घरी बनवायचा एक प्रोग्राम असायचा आईस्क्रीम बनवायचा. फारसं चांगलं बनायचं नाही कधी, प्रोग्राम मात्र असायचा. आणि ते आईस्क्रीम पॉट असं फिरवायचं असेल ना, फिरवायचं असायचं ते. आणि इट यूज्ड टू टेक अ लॉंग टाइम टू मेक इट ऍक्च्युअली. म्हणजे बर्फ आणि मीठ बर्फ केवढा वेळ लागायचा होता. मे महिन्यामध्ये तो प्रोग्राम असायचा जनरली, कारण आंबे वगैरे असायचे, आंबे वगैरे घालून मँगो यायचे. पण तो सहस्त्रबुद्धे जो होता ना बाजीप्रभू चौकामध्ये, सहस्त्रबुद्धेचं खाणं असायचा. तो सहस्त्रबुद्धे पॉट मधून बनवून आईस्क्रीम तो घरोघरी जाऊन विकायचा. पण त्याचं पण आईस्क्रीम चांगलं असायचं. मँगो आईस्क्रीम होममेड फार छान असायचं त्याचं आईस्क्रीम. आमच्या घराच्या पुढे म्हणजे तिकडे आपण वळतो ना, सर्वेसला जायला वळतो, तिकडे ते पाटकरांची चाळ होती अशी बैठी. आपल्या वर्गातला तो नेरुरकर होता, माहितीये तुला? नेरुरकर कोणाला आठवतंय का? पद्माकर नाव आठवतंय मला. पद्माकर नेरुरकर तिकडे राहायचा. पद्माकर नेरुरकर. हा, सुभाष पाटकर जी राहायचा ना, ती बैठी चाळ होती ना तिकडे. म्यूट आहेस श्रीराम, म्यूट आहेस श्रीराम, म्यूट आहेस. तिकडे ते मारुतीचं देऊळ आहे ते ना. तो नेरुरकरांच्याच घरात राहायचा. तो पाटकरांच्या चाळीत नव्हता राहत. तो जो नेरुरकर आपल्या बरोबर होता, तो नेरुरकरांची ती मोठी प्रॉपर्टी होती. म्हणजे चिंचेच्या झाडापासून सुरू होणारी पुढे तिथे त्या मोठं त्यांचं एक कौलारू घर होतं, त्याला लागून एक बैठी चाळ होती. त्या बैठी चाळीमध्ये हे पापड लोणचं त्यावेळेला निमकरांचा तो व्यवसाय होता, तो त्या चाळीमध्ये चालायचा. तर त्याच्या अलीकडे जे कौलारू घर होतं, त्या कौलारू घर नेरुरकरांचं, तिथे तो पद्माकर नेरुरकर राहायचा. कारण मी त्याच्या घरी अनेक वेळा जायचो. बरोबर. तिकडे एक 56 मसालेवाला चिवडा होता.
हो हे आठवतोय का? हो. आता अण्णासाहेब खुश. त्यावेळी तो एवढा म्हातारा होता ना, अरे तो तिकडे भट्टी लावून चिवडा बनवायचा, पण त्याचा चिवडा इतका फॅन्टास्टिक होता माहितीये. 56 मसालेवाला चिवडा म्हणून तो घरोघरी जाऊन विकायचा चिवडा. फॅन्टास्टिक चिवडा बनवायचा आणि गरम गरम चिवडा बनवून आणून द्यायचा तो भाजक्या पोळ्यांचा. अगदी नाशिकचा चिवडा जसा असतो ना त्याच्यापेक्षा जास्त चांगली चव असते. तो चिवडावाला आठवतो तो तुला मुंग्या नाही का आठवत? मिलिंद हा बोल. तुला मुंग्या आठवतो का? मुंग्या नाही, मुंग्या कोण? अरे मुंग्या नावाचा एक म्हातारा माणूस होता. त्याला दिसायचं नाही, तो दिसायचा नाही त्याला. तर त्याला एकदा कोणीतरी खोटं घड्याळ, फुगेवाल्यांकडे जी घड्याळ मिळायची ना, ते घड्याळ कोणीतरी त्याच्या हाताला बांधलं. त्याला दिसत नव्हतं. तर ही लहान लहान मुलं त्याच्या पाठीमागे त्याची टिंगल करत फिरायची आणि त्याला विचारायची मुंग्या किती वाजले. सुरुवातीला मुंग्यानी काही लक्ष नाही दिलं आणि मग ती मुलं आणखीन चेकाळली आणि मग रोज त्याचा पिच्छा करणं सुरू झालं की मुंग्या दिसला की मुंग्या किती वाजले. आणि मग तो असा थांबायचा, हातातली काठी उगारायचा आणि अर्वाच्य शिव्या द्यायच्या. त्या शिव्या ऐकल्या की मुलं खाना हसायची आणि पळून जायची. तसंच अजून एक होता, एक मुका होता. मुका तुला आठवतंय का? एक मुका होता. हो. तो विहिरीमध्ये बादल्या बिदल्या बुडलेल्या असायच्या ना, त्या विहिरीमध्ये खालपर्यंत तळापर्यंत जाऊन त्या बादल्या काढून आणायचा. त्याचं नाव मारुती. हा, त्याचं नाव तोंडामध्ये रॉकेल घेऊन जायचा. रॉकेल मारुती त्याचं नाव मारुती पाणबुड्या. करेक्ट. आणि दुसरं एक अट्रॅक्शन असायचं म्हणजे रात्री कुल्फीवाला यायचा. आता आपण जर रस्त्यावरची म्हणजे अशी कुठली कुल्फी आपण आता खाणार, आपण पहिले विचार करू ना काय कशापासून बनली असेल, कुठलं पाणी असेल, त्यावेळी कोण काय. पण ते त्याची क्वालिटी पण खरोखर त्यावेळी एवढं अडल्ट्रेशन नव्हतं. आपल्या वेळी एवढी लांड्या लबाड्या नव्हत्या आणि त्याची कुल्फी पण एवढी मस्त लागायची माहितीये. आणि ती कुल्फी आली की सगळी लहान मुलांची रात्री चलबिचल चालायची. अरे आलाय कुल्फीवाला आलाय. मग आज कोणाला काटायचा, मोठ्यांपैकी कोणाला तरी एकाला बकरा बनवायला पाहिजे. कोणतरी बनायचं बकरा, पण ती मजा होती. त्याच्यानंतर फिरायला जाण्याचे दुसरं ठिकाण म्हणजे आपली स्टेशन, रेल्वे लाईनच्या बाग होती ती. अर्थात आपण असताना ती बाग अगदीच जरा बरी, पण अगदीच हे होती. तर तिकडे फिरायला जायचं आणि बाहेर एकच अट्रॅक्शन होतं. आम्ही जर गेलो कधी बागेमध्ये वेळ आली ना, तर आमचं लक्ष समोर प्रधानबाईंच्या घराकडे असायचं. कारण प्रधानबाई, मातीबाई प्रधान माझी सख्खी आतेबहीण, तिने जर आम्हाला बघितलं तिकडून, मग त्यांच्या इथून तर सरळ समोरच होतो ना. जर कोणाला भेळ खाताना बघितलं की झाली कैरांची वाट. कारण ती म्हणजे ती ह्याच्या खाण्यापिण्याच्या आणि ह्याच्या बाबतीत एवढी पर्टिक्युलर आणि ना की आम्हाला त्यांनी तिकडे येऊन कान पकडायला सुद्धा कमी केलं नसतं. त्यामुळे आमचं एक लक्ष तिकडे असेल, मालतही दिसत नाही तिथे, पटकन खाऊन घ्या असं, अशी ती गंमत असायची. त्याच्यानंतर दुसरी जी मी बोललो ना, श्रीराम आणि श्याम, तुम्ही जी टेकडीवरती जिथे जायचं फिरायला ती टेकडी भुईसपाट झाली. आता माहितीये ऑलरेडी ती म्हणजे ह्याला वापरली, दिवा वसई लाईनला वापरली. साधारण 82 साल पर्यंत होते. आफ्टर दॅट इट व्हॅनिश्ड. मी आणि वीणा खांडेकर तिथे बरेचदा जायचो. रोज वगैरे नाही, तुम्ही जायचात तसा बरेच, पण अनेक वर्ष दोघी जायचो तिथे. हो, तुम्हाला दोघीला बघितल्याचं आठवतंय मला. हा, तिथेच आपल्याला भावे काका भेटले ना आम्हाला. बरोबर. टेकडीवर एकदा आम्ही काहीतरी आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटीच्या बद्दल काहीतरी बोलत होतो. दोघींनाही काही फारसं कळत नव्हतं, पण आम्ही बोलत होतो. कॉलेजमध्ये काहीतरी शिकवलं होतं आणि मग त्यांनी ही ओव्हरहर्ड आणि ते आले आणि त्यांनी विचारलं की बसले आणि मग त्यांनी चौकशी केली, हो सायन्स शिकता का तुम्ही? आत्ता हे काहीतरी बोलत होतात
आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी ती मला सांगा. म्हणजे ही वॉज सो क्युरियस अबाउट दॅट इवन इफ ही वॉज नॉट अ सायन्स पर्सन. तसंच अजून एक ठिकाण जे आहे होतं ते म्हणजे गोग्रासवाडे. गोशाळा होती ती फार सुंदर होती त्या काळी. भरपूर गायी वगैरे होत्या. आणि मला आठवतंय, श्रीराम तुला सुद्धा आठवत असेल, फणशेमेंची शाळेची आपली ट्रिप गेली होती, चालत घेऊन गेले होते आपल्याला. आठवतंय? होय होय. गोग्रासवाडीमध्ये ट्रिपला जायचं, तिकडे जाऊन डब्यामधली परत यायचं. खडकाळेश्वरला एक शिवमंदिर तिथे एक जायची. आता ते गावात आलंय. त्या गोशाळेमध्ये गोग्रासवाडीच्या गोशाळेमध्ये प्रभात फिल्मच्या गोपाळ कृष्णचं शूटिंग झालं होतं. प्रभातचा जो सिनेमा होता गोपाळ कृष्ण, त्याचं शूटिंग गोग्रासवाडीच्या गोशाळेत झालेलं. बरोबर. होय होय होय. असेल नाही होत. होय 101%. पश्चिमेकडे शंना नवऱ्यांचं जे घर होतं बाहेरच पश्चिमेला घर होतं, त्याच्या घराच्या ऐकायला येत नाही काय बोलतोय. तुझा आवाज ब्रेक होतोय. ओके मिलिंद कंटिन्यू. पश्चिमेला स्टेशनच्या बाहेर शंना नवऱ्यांचं घर होतं, मोठं घर होतं ते. आणि म्हणजे मी आता त्याच्यामध्ये वाचलं की 15-16 खोल्यांचं घर. केदार तुझा आवाज ब्रेक होतोय, आम्हाला समजत नाहीये. त्या बंगल्याचं नाव सौमित्र होतं. सौमित्र. ओके 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 ओके. आणि त्याच्यानंतर मात्र तिथे काहीच नव्हतं. पूर्वी सगळी खाडी किनाऱ्यापर्यंत शेती किंवा असं खाजणच होतं. आणि खाडी किनाऱ्यावर आगरी लोकांची गावं होती. आणि ब्रिटिश आणि पारशी लोकांच्या तिकडे विटाच्या भट्ट्या होत्या पूर्वी खाडीच्या किनारी. अजूनही तुम्ही जर कल्याण आणि आपल्या डोंबिवली आणि कल्याणच्या मध्ये जर या बाजूला बघितलं तर ते असे चिमण्या दिसतात ना, तर त्या चिमण्या कसल्या होत्या, तर त्या विटांच्या भट्ट्या होत्या. आणि त्या विटा तिकडे बनवून त्या होडीमधून मुंबईला नेल्या जायच्या. मुंबईचं बांधकाम ज्यावेळी मुंबईची हे विकास होत होता त्यावेळी, तर त्या विटा आपल्या डोंबिवलीच्या जात होत्या हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अभिमान बाळगा तुम्ही सगळ्यांनी. खाडीतून वाळू आणि विटा काढून त्या गलबतातून मुंबईला जायच्या. त्याच्यानंतर सुकी मच्छी तिकडून वसईहून इकडे यायची होड्यांमधून. आता तुमच्यापैकी खाणारे किती न खाणारे किती माहित नाही मला, पण ती सुकी मच्छी मे महिन्यामध्ये ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्ये ठाकुर्ली स्टेशनचं स्पाट करून आपण गेलं की खाडीच्या किनाऱ्याला ती जागा आहे ना, तर तिकडे येऊन ते झोपड्या बांधून राहायचे. ती वसईहून त्यांनी होडीतून घेऊन यायची आणि मग ती मच्छी इथे विकायची. आणि मग ती आमचा एक महिन्यामध्ये एक प्रोग्राम असायचा की ती सुकी मच्छी घेण्यासाठी तिकडे जायचं. तर ते चालतच जायला लागायचं. बावनचाळीच्या मागे पिकनिकच असायची. बावनचाळीच्या मागे नाही, ठाकुर्ली आणि कल्याणच्या मध्ये खाडीच्या बाजूला ती जागा होती. चोळा पॉवर हाऊसच्या पुढे, पॉवर हाऊसच्या पुढे तिकडे त्या बाजूला. त्याच्यानंतर झाली का सुनीता? शकून आहे का? नाही. तर अशी जी गमत असायची. तिकडे आम्ही एक महिन्यात जायचो कधी कधी, सगळे पूर्ण गँग जायचो ते मच्छी घ्यायला, कारण एक पिकनिकच असायची ती. पण त्या ठाकुर्ली स्टेशन नंतर चालत जायला लागायचं. तर त्याच्यामध्ये ना तो एक मोठा असा ब्रिज होता, खालून ते खाडीचं पाणी जायचं आणि ते जाम खोल होतं. तर ते लहानपणी त्याला मध्ये काय पत्रे बित्रे नाही, ते एक एक पाऊल टाकत जायचं ना त्या स्लीपर वरून. माझी तर जाम फाटायची त्या ह्याच्यातून जायला, कारण तो बऱ्यापैकी मोठा ब्रिज होता. जरा पाय कुठे घसरला विसरला तर डायरेक्ट खालती खोल. त्यामुळे ते लक्षात आठवण त्याच्यासाठी आहे त्या ह्याची, की पण मजा यायची तिकडे. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायच्या आधी डोंबिवलीमध्ये सगळी उघडी गटार होती, त्यामुळे डासांचं राज्य होतं.
मच्छरदाणी शिवाय कोणी झोपू शकत नाही. ते आपले पाळीव प्राणी होते. हा, डोंबिवलीमध्ये मच्छरदाणी वॉज अ नेसेसिटी. मुंबईहून कोणी पाहुणे आले तर ते रात्री मुक्कामाला इकडे डोंबिवलीमध्ये तयार नसायचे. ते म्हणते आम्ही राहणार नाही, ते तुमच्या डासामध्ये आम्ही झोपू शकत नाही. थोडा जोराचा पाऊस झाला की गटारं तुंबायची आणि पाणी रस्त्यावरती साचायचं. आणि त्याच्यामधला सर्वात खोलगट भाग जो आपल्या स्टेशनच्या समोरचा म्हणजे दातेबाईंचं हॉस्पिटल आहे आणि भाजी मार्केटचा प्रदेश, जरा जोराचा पाऊस झाला की गुडघा ते पाणी व्हायचं. तर आपली शाळेतून येताना सकाळची शाळा सुटली 12-13 वाजता आणि येतात किंवा संध्याकाळची पाऊस जोराचा पाऊस झाला की 100% की तिकडे पाणी असेल, उगीच जायचं ते घाणेरड्या पाण्यामध्ये, गटारीच्या पाण्यामध्ये फेरी मारून यायची. कारण नसायचं, पण काय ते मजा असायची त्यावेळी. त्या घाण पाण्यात जाऊ नये ही अक्कल त्यावेळेत आली नव्हती आम्हाला. त्याच्यानंतर एक सणवार वगैरे बघूया. श्रावण महिना म्हणजे फार मजा असायची. सोमवारी एक तर शाळा लवकर सुटायची, क्षणात ऊन क्षणात पाऊस असा मस्त माहोल असायचा. रोज काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ, कारण श्रावणामध्ये आपल्यापैकी बऱ्याच वाण द्यायची पद्धत असते मुलांना, तर त्या प्रत्येक वेळी वाण कुठल्या तरी वेगळ्या पदार्थाचा असायचं. म्हणजे कधी लाडू, कधी त्या आरत्या, कधी म्हणजे की तो पदार्थ कधी रिपीट व्हायचा नाही. त्यामुळे शाळा लवकर सुटायची. श्रावणी शुक्रवारी ते चणे, कोथिंबीर, लिंबू घेतलेले चणे वाटायचे शाळेत शुक्रवारी चणे. त्याच्यानंतर ते तुमचं हे असायचं ना, शिळसप्तमीला आळूची वडी आणि सांगणा करायचे. त्याच्यानंतर कधी खीर, नारळाच्या चवाच्या करंजा, खीर, वडे, आळूची वडी, आरत्या, सांजणी, धमाल. नंतर जन्माष्टमीला आपलं भरलं केळं, म्हणजे राजेळी केळी असायची ना, वसईची, ती मोठी केळी खीर देऊन शिजवून त्याच्यात ते करायचं. नारळी ओलं खोबरं घातलेलं असायचं त्याच्यात. राईट. त्याच्यानंतर श्रीरामच्या घराच्या समोर एक गणपतीचा कारखाना होता. तिथे मी आणि योगेश आम्ही रंगकाम करायचो. योगेश आणि मी. आपला तो श्रीराम इनामदार पण यायचा मला वाटतं तिकडे रंगवायला. तर त्या बाप्पाच्या मूर्ती रस्त्यावर उभं राहून म्हणजे ते बनवताना बघायला जाम मजा यायची. नंतर डोंबिवलीमध्ये टांगे होते. डोंबिवलीमध्ये टांगे होते. बाबूराव गुरव यांचा टांगा होता, तो मला आठवतोय. टांग्याला मागे धरून धावत जायचं. शाळा सुटली की टांग्याला मागे धरून धावत जायचं. टांग्यात बसायची आम्हाला फारशी वेळ येते नाही, पण आपला जो सतीश पटवर्धन होता तो टांगा चालवायचा, फार अपूर्व वाटायचा. तो टांगा म्हणजे एकदम प्रोफेशनल टांगेवाल्यासारखा टांगा चालवायचा सतीश पटवर्धन. त्याला घोडेवाला पटवर्धनच म्हणायचो ना आपण. घोडेवाला पटवर्धन. करेक्ट. एक चोया पटवर्धन आणि एक घोडेवाला. एक घोडा आणि एक चोया. एक चोया आणि एक घोडेवाला. बरं, रस्ते तर सगळे आपले त्यावेळी मातीचेच असायचे. माती आणि असे म्हणजे कॉन्क्रीटचे किंवा एक फडके रोड आणि दुसरा कुठला रस्ता असा कॉन्क्रीटचा नव्हता, मातीचेच रस्ते असायचे. आणि खड्डे बिड्डे तर ते अजूनही आहेत खड्डे, त्यामुळे खड्ड्याचं तर काही नाविन्य नाही आपल्याला. मग नंतर रिक्षा आली डोंबिवलीमध्ये. रिक्षा तर डोंबिवलीमध्ये पहिली रिक्षा मला वाटतं ते विरकर म्हणून त्यांनी घेतली. आणि दुसरा आमचा कॉर्नरवरचा जो भडसावळे होता ना, आपला भडसावळे, त्या भडसावळे पहिल्या पाचातली ती भडसावळेची एक रिक्षा होती आणि विरकरांची रिक्षा होती. त्यांनी सर्वात प्रथम रिक्षा आणली. त्याच्यानंतर मोठ्या गावामध्ये मोटार कार फक्त हाताच्या बोटावर मोजल्या जेवढ्या होत्या, तर मुख्य ते डॉक्टर लोकांकडेच असायच्या. ते डॉक्टर पहिले गोडबोले डॉक्टर गोडबोले होती. अँबॅसेडर. अँबॅसेडर दातेबाईंची होती. दातेबाईंची होती, प्रधानबाईंची होती, जोशी डॉक्टरांची होती. मारुतीच्या देवळाजवळ
त्यांची. ठाकरे डॉक्टर. डॉक्टरांची गाडी होती. हा, हे सगळे डॉक्टर्स म्हणजे एमबीबीएस झालेले डॉक्टर्स होते, फॅमिली फिजिशियन्स होते. तर त्यांच्याकडे प्रत्येक घराचे डॉक्टर ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांचे लॉयल पेशंट्स होते. गेले त्यांच्या एका डोसनी आपल्याला जे काय होत असेल ते पळून जायचं. त्यांचं डायग्नोसिस फार उत्तम असायचं. आणि की कधीच मला आठवत नाही की बाबा ही टेस्ट करायला जा, ब्लड टेस्ट करायला जा, हे असं कधी सांगितलं. अगदीच जर त्यांनी वाटलं की काहीतरी सिरियस आहे तरच मग ते सांगितलं जायचं की बाबा तू स्पेशालिस्ट कडे जा किंवा मुंबईला हॉस्पिटलमध्ये जा. अदरवाईज मला वाटतं त्यांच्या त्या ठराविक गोळ्या आणि ते बाटलीमध्ये औषध त्यावेळेला रक्त पिपासू नव्हते ना, म्हणजे रक्त चाचण्या करणार नव्हते. त्याच्यानंतर राव, मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांचा, माझा जन्म डोंबिवलीतलाच आहे, दातेबाईंच्या हॉस्पिटल मधला आहे. कारण त्यावेळी कसं माहेरी जायचे ना ह्याला, त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा जन्म डोंबिवलीतला नसावा. इवन आय एम बॉर्न इन डोंबिवली. माझाही डोंबिवलीतच जन्म आहे, दातेबाईंच्या हॉस्पिटल मध्ये. मला वाटलं जन्मापासून डोंबिवलीशी संबंध आहे. दातेबाईंनी बोर्ड लावला होता. बृहस्पती जन्माला आलं तेव्हा दातेबाईंनी बाहेर बोर्ड लावलेला होता ऑलरेडी. पाळण्यात दिसतात. सुतिकागृह होतं. मुलगी आहे पद्मा दाते, ती ग्वाल्हेरला आहे. ती पण डॉक्टर आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे. ती गायनेकच आहे ना, गायनेक आहे ती. माझी चुलत. त्यांचा मुलगा पण उमेश पण हे आहे ना, तो पण मला वाटतं हॉस्पिटल चालवतो. प्रॅक्टिस आता बंद केली त्यांनी. पद्माची चालू आहे. उमेश जे सुतिकागृह होतं ना रे आपलं, श्रीराम तुझ्या गल्लीमध्ये टिळक रोडला, आमच्या घराजवळ नितीन ओझेची आई होती तिथे. आणि त्या सुतिकागृहाचं जे लाकडी कंपाऊंड होतं ते सगळं आम्ही होळीत घातलं होतं. एक एक खांब करून त्याची अक्षरशः होळी करून टाकली होती आणि त्याचं नष्ट करून टाकलं होतं त्यांचं कंपाऊंड. आठवणी खूप असतील बहुतेक त्या वर्षी. बरोबर आहे मिलिंद. नाही एक श्रीराम, एक मिनिट. आणि ते आमच्या गल्लीमध्ये एक जोग म्हणून राहायचे. जोग ते सगळे अख्खे खानदान महाराष्ट्र बँकेत होतं. तर ते एका होळीच्या दिवशी असे ते बँकेतून आले की ते बाहेर बसायचे आराम खुर्चीत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या जरा हार काय रे, हा काय, तो काय असे दल्या मारक्या करायचे. तर ते नेमकं त्यांचं दुर्दैव इतकं म्हणजे परमोच्च शिखरावर गेलं होतं. त्याने होळीच्या दिवशी नेमके त्या आराम खुर्ची बाहेर घरात घेऊन जायला विसरले. तर आम्ही रात्री ती 2 वाजता आराम खुर्ची आणली आणि ती होळीत टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात होळी, आराम खुर्ची कुठे, आराम खुर्ची झाली होळी. त्यांना राख दिली, म्हटलं ही राख लावा गंध म्हणून. गेल्या वर्षी हॅलो बोल. गेल्या वर्षी मी नितीनच्या आईला पुण्याला जाऊन भेटून आलो. आता त्या 94 वर्षाच्या आहेत. ओके. त्यांची मेमरी अजूनही उत्तम आहे. बिबवेवाडीत राहतात त्या आहेत. त्या मला असं विचारत होत्या की हा जरांगे पाटील कोण आहे, ह्याला कोणी उभा केलाय, हा काय बोलतोय, त्याचं त्याला तरी कळतंय का. इतक्या त्या अपडेटेड होत्या. त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे बघण्यासारखं आहे. त्यांचं वय 94 वय आहे आता. 94. बुद्धी लख आहे, मेमरी स्वच्छ आहे. बिबवेवाडीत राहतात ना? नाही मग त्या ह्याच्यामध्ये ती तुमची कर्जाईची किंवा कुच्ची टेकडी आहे, त्याच्या खालती मोठी वसाहत आहे. कुच्ची टेकडी म्हणजे पर्वतीच्या जवळ कुच्ची कर्जाईचं का काय आहे ती तळजाई राणीचं हॉस्पिटल बिबवेवाडीत होतं. राणी जठा, राणीने हॉस्पिटल बंद केलं. आता राणी फक्त कन्सल्टिंग करते.
अच्छा, कारण तिचा नवरा MS होता आणि ती गायनेकोलॉजिस्ट होती. तिचं अगदी बरोबर आहे, पण बिबवेवाडीत तिचे हॉस्पिटल मिस्टर होतं. अगदी बरोबर आहे. नितीनची बहीण का? मी सहसा नितीनची चुकत बहीण नाही. नितीनची बहीण तिने मी तिचे सहसा मिस्टर चुकत नाही. गेल्यानंतर हॉस्पिटल बंद केलं. तिने तिचं हॉस्पिटल बंद केलं तिचे मिस्टर गेल्यानंतर. अच्छा, तो गेला, जठार गेला काय? रवी होय त्याचं नाव. होय होय. अच्छा, हा, ओके ओके, हा हा. त्यांना जाऊन सुद्धा आता 5-7 जाऊ का जास्त पुढे? नाही, वर्ष मग झाली नंतर असतील. मी पुणे मिलिंद, सोडल्यानंतर have you माझा काही finished, राणीशी काही संबंधच नाही. आपल्या गप्पा कारण आता सुरू होतात. राणीचा जो सख्खा चुलत भाऊ आहे केदार, ना. हे केदार, हा जरा हा. थोडंच राहिले ते झालं की मग मनसोक्त बोल. तेच. हॅलो, लेट मिलिंद कंटिन्यू. आता डॉक्टरांबद्दल ओके. आपण बोलत होतो. तर त्यावेळेचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर सबनीस पहिले, डॉक्टर गोडबोले, डॉक्टर वाटवे, पलीकडे प्रधान, मालतीबाई प्रधान, नंतर ते अरविंद प्रधान, डॉक्टर ठाकरे, डॉक्टर जोशी, डॉक्टर जयवंत, डॉक्टर नवरे, असे त्यावेळेचे आपले सगळ्यांच्या ओळखीचे डॉक्टर होते. डॉक्टर वाटवे नाही, डॉक्टर भावे. कोण? पलीकडे डॉक्टर वाटवे नाही, डॉक्टर भावे. हा, भावे वाटवेंची मुलगी. भावे. त्याच्यानंतर राव डॉक्टरांनी माझ्या मते डोंबिवलीत नंतर आले आणि त्यांनी पहिलं हॉस्पिटल टाकलं असा माझा अंदाज आहे. मे त्यांच्या आधी कोणाचं काही हॉस्पिटल असेल त्यावेळी हॉस्पिटल बरोबर आहे, ते पहिलं. आणि सांगतो आजच्या घडीला ना डोंबिवलीमध्ये कमीत कमी 450 ते 500 हॉस्पिटल्स असतील. कल्पना तुला सांगतो, 450 ते 500 हॉस्पिटल्स डोंबिवलीमध्ये आहेत. हॉस्पिटल्स, डॉक्टर्स नाहीत, हॉस्पिटल्स. आणि एक मिनिट, डोंबिवलीची वस्ती किती असेल आता? 8-9 लाख. 8-9 लाख आहे. 8-9 लाख असेल. ओके. चला, आता दुसरे आपलं 2,000 डॉक्टर आहेत. हॅलो, आता लेट मिलिंद फिनिश हिज प्रेझेंटेशन प्लीज. दुसरे जिव्हाळ्याची म्हणजे आपण त्या काळी जायचं होता, त्यानंतर देवळामध्ये जाण्याचा तसा फारसा संबंध येत नाही, जातो नाही असं नाही. पण ते गणपती मंदिर जे आपलं ग्रामदैवत, तिकडचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तिकडे कीर्तन, प्रवचन आणि म्हणजे गणपती मंदिराचं व्यवस्थापन फारच चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तसंच एक जुनं देऊळ आपलं जे होतं, हे बाजीप्रभू चौकामध्ये एक छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. आता ते तिथून शिफ्ट केलंय आणि त्याच्या समोर आणलंय. आता तिकडे नाही येते, कारण ते रोड वाइंडिंग मध्ये त्यांनी ते काढायला लागलं आणि ते समोरच्या बाजूला त्यांनी जागा बांधून दिलाय. ते एक मारुती मंदिर बाजीप्रभू चौकामध्येच मधोमध होतं असं. आणि तिकडचा हनुमानचा जन्मोत्सव आहे ना, तर त्यावेळी सकाळी 6 वाजता लाईव्ह स्पीकर लावून गाणी लावून ते चालू करायचे. ते मला त्याची आठवण आहे. आणि मग दर शनिवारी तिकडे तेल व्हायला लोक लाईन करून उभं राहायचे त्या शमीचं हे वगैरे. आणि आम्ही पण तिथे खेळत असायचो, त्यामुळे आम्ही सुद्धा जाऊन यायचो त्या देवळामध्ये. तर ते मारुतीचं देऊळ चांगलं आहे. त्याच्यानंतर रामनगर मध्ये आपल्या स्मशानाच्या बाजूला एक शंकराचं देऊळ होतं. शंकराचं देऊळ तिथे तिथे फारसं नाही, मला वाटतं तिकडे जरा ते उत्तर भारतीय लोक जास्ती तिथे त्यांचं हे आहे विजारी असं वाटतंय मला. नाही, दक्षिण भारतीय होते. हो का? हल्ली उत्तर भारतीयांनी ते ताब्यात घेतलंय. पूर्वी ते आपल्या महाराष्ट्रीयनच पुजारी होता, त्याचं आडनाव होतं महाजन. अच्छा. कारण आताची कंडिशन अशी आहे की तिकडे जरा ते हिंदी बोलणारे लोक जास्ती दिसतात मला. सगळे ऑल भैये आहेत, भैये. हा. त्याच्यानंतर मानपाडा रोडला ते एक गावदेवी मंदिर होतं, ते सुद्धा मला वाटतं फारसं जुनं नसावं, ते नंतर झालेलं आहे. पण पलीकडे पश्चिमेला तिकडे फार खाडीच्या इथे एक गावदेवी मंदिर, ते फार जुनं आहे. सर्वात जुनं मंदिर जे आपलं डोंबिवलीतलं आहे ते तिकडचं आहे असं माझ्या वाचनामध्ये आलं या पुस्तकामध्ये. तर जे पलीकडे रेती बंदरच्या जवळ जे गाव आहे जुनं डोंबिवली, तर तिथे ते गावदेवी मंदिर आहे. ते मुंब्रा देवीचीच ती ही आहे तिकडे मूर्ती. मिलिंद एक मिनिट. गावदेवीचं मंदिर सर्वात पेशवा म्हणजे 1,500 वर्षापूर्वीच आहे गावदेवीचं मंदिर. त्याचे पुरावे मिळालेले. नाही, कुठलं पण गावदेवीचं? 2-3 गावदेवीचं पांडुरंगवाडीच्या इकडचं.
तिथे पुरावे आमच्या या लोकांना मिळालेले आहेत. ते पण तेवढंच जुनं आहे. खिडकाळीचे विषय बरं, आता त्याच्यावरून विषय निघाला तर त्या मंदिराच्या मागे एक तळं होतं हे कोणाला माहिती आहे? हो, मला माहिती आहे. तळामधलेच सांगतो. आपल्या आठवणीत तळं होतं ते. पण ते मला माहिती आहे. आणि मला माहितीये तिथे तळ होतं ते. ते पूर्वी आपण शाळेमध्ये असताना ते हिरवं गार ते सगळं ते ह्यांनी भरलेलं होतं. ते काय ते कमळ होती, कमळ असायची, कमळ. तळ्याला लागून एक विहीर होती. मिळालेले आहेत. तिथे आणखी खिडकाळीचे जे आहेत ना असे ते 1,500 वर्षापूर्वीचे आहेत ते. आणि तिथे एक तुला आठवत वळणावरती मानपडा रोडवरती एक स्तंभ उभा केलेला होता. ते नांदेड रोडवरून आल्यानंतर बरोबर तिथे वळणावरती तो 2,000-1,500 वर्षापूर्वीचा एक स्तंभ होता. आणि ते सगळे त्याचे अवशेष मिळाले, पण ते बिल्डर लोकांनी बुजवून टाकले. पण तिकडे एक शिलालेख मिळाला. शिलालेख आपण आता जरा मिलिंदला पुरं करू दे, आपण त्याच्यानंतर डिस्कशन करूया प्लीज. सर्वांना विनंती आहे. त्याच्यानंतर आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टी म्हणजे लायब्ररी. कारण पूर्वी करमणुकीची साधनं, टीव्ही नव्हताच, रेडिओ प्रत्येकाकडेच होता असं नाही, टेलिफोन तर मला वाटते फार कमी घरांमध्ये असतील. तर पुस्तके वाचणे हा एक आपला छंद, आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा पुस्तके वाचणे हा छंद होता. आणि विकत आणून परवडत नाही म्हणून लायब्ररी. त्यामुळे डोंबिवलीमध्ये चिक्कार लायब्ररी होत्या आणि लोक सुद्धा त्यांचे मेंबर्स पण चांगले भरपूर होते आणि त्या लायब्ररी सगळ्या चांगल्या चालायच्या. तर त्यातली सर्वात मोठी लायब्ररी म्हणजे आपली नगरपालिकेची जी लायब्ररी टिळक रोडला आहे ती लायब्ररी बऱ्यापैकी चांगलीच मोठी होती. त्याच्यानंतर रोडला बागडेच्या जवळ एक लायब्ररी होती, तिचं नाव मला आठवत नाहीये, ते त्यांच्या मालकाचं पण कदाचित माहित असेल. त्याच्यानंतर कांता टोलची एक लायब्ररी होती सुनीताच्या घराच्या जवळ, म्हणजे केळकर रोडला सामंत डेअरीच्या इथे कुठेतरी कांता टोलची एक लायब्ररी होती. त्याच्यानंतर ताम्हाण्यांची लायब्ररी होती बागेच्या जवळ, अभिरुची एक लायब्ररी होती. बरोबर. पलीकडे फिनिक्स लायब्ररी होत्या. फिनिक्स आणि साईनाथ 2 लायब्ररी होत्या. खूप चांगली होती, गुड कलेक्शन. आणि सगळे म्हणजे विद्यार्थी दशेमधले सुद्धा किंवा आपल्यापेक्षा मोठे असलेले लोक सुद्धा की मासिक म्हणा किंवा पुस्तकं लायब्ररीचा भरपूर उपयोग करायचा. आणि त्या लायब्ररी बिचारा म्हणजे अतिशय खंत वाटते की आता फार थोड्या लायब्ररी राहिलेल्या आहेत. त्याच्यातली एक आता ती पहिली लायब्ररी बऱ्यापैकी चालत असावी, त्याच्या बऱ्याचशा शाखा पण आहेत. पण अदरवाईज ज्या जुन्या सगळ्या लायब्ररी आहेत त्या सगळ्या आता संपल्या, कारण काही लोकांची वाचण्याची हेच कमी झालेली आहे, काय नसेल माहित नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या गरजेची म्हणजे इयत्ता पुढच्या इयत्तेत गेलो की नवीन पुस्तक आणायची, वह्या आणायच्या. आणि त्यासाठी एकमेव आणि खात्रीलायक दुकान म्हणजे गद्रे बंधू, बडके रोडवरचे. बागडेकडे पण बरीच पुस्तकं असायची. आणि पर्टिक्युलरली ना बागड्यांकडे कॉलेज एज्युकेशनची जास्ती असायची पुस्तकं आणि गद्यांकडे शाळेची जास्त असायची. आपल्या पेन्सिली, खोड रबर, रंगाच्या पेट्या या सगळ्या स्टेशनरी वगैरे गद्रे आणि बागडे हे त्याच्यासाठी फेमस होते. त्याच्या समोर ना गद्र्यांच्या समोर कर्व्यांच्या वाड्यामध्ये केतकर नावाचे तर त्यांचं एक दुकान होतं. ते म्हातारे दोघं आजी आजोबा. त्यांच्या दुकानामध्ये पण अशा काही वस्तू मिळायच्या, पण ते जाम खडूस होते दोघंही, नवरा बायको दोघंही खडूस होते. त्यांच्या समोर असं सारवलेलं अंगण होतं. श्रीरामला आठवत असेल, सारवलेलं अंगण आणि नंतर तिथे त्यांचं गेट होतं. गेट त्या दुकानात घ्यायला गेलं ना आपण, गेट उडून आत गेला मुलगा, जाताना गेट बंद करून जा, हे पहिलं वाक्य त्यांचं. जाताना गेट बंद करून जायचं. फणसेबाई आपल्याला सांगायच्या की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका म्हणून, तुम्ही गद्र्यांकडून घ्या असं फणसेबाई सांगायच्या. ते त्यांचं काहीतरी भांडण असेल त्यांच्या केतकरांची असेल. गणपती बनवायचे कारखाने टिळक रोड, नेहरू रोड, तसं गद्र्यांकडे सुद्धा पेंड होऊन गणपती यायचे.
आणि ते गणपती बघायला जायला फार आवडायचं त्यामुळे, अगदी लहान असताना. नंतर नाही, पण ते जे रंगवाय बिंगवायचे ना गणपती, आणि मला हे केदार, योगेश किंवा तो श्रीराम इनामदार गणपती रंगवायला जायचे, मला त्याचं फार अप्रूप वाटायचं. कारण चित्रकलेमध्ये आपली काही गती नव्हती, पण हे कसे काय रंगू शकतात एवढं, आणि ते रेखीव वगैरे. कारण ते त्याच्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये ना डोळे काढणं हा एक स्पेशलाइज, आणि ते मला वाटतं दुसऱ्या कोणाला देत नसावे. त्यांचा जो स्किल्ड वर्कर जो असेल तोच फक्त ते त्याच्यानंतर 2 थिएटर होती, टिळक आणि गोपी. रामचंद्र थिएटर नंतर झालं. तर एक माझी आठवण आहे की आपली SSC ची परीक्षा झाली त्या दिवशी, शेवटचा पेपर झाल्यानंतर गोपी टॉकीजला मला वाटतं शशी कपूर आणि शर्मिला टागोर या दोघांचे काम असलेला एक पिक्चर लागला होता. त्या त्याचं नाव मला आठवत नाही, माझ्या तोंडावर आहे पण ते मला आठवत नाही. शशी कपूर आणि मुमताजचा होता चोर मचाए शोर. नाही तो नाही. होय 1001%. पण मी तुम्हाला सांगतो, ते 9:30चा शो बघायला आम्ही गेलो होतो, पण त्या थिएटरमध्ये पूर्ण थिएटर फक्त 11वीच्या मुलांनी भरलं होतं, वेगवेगळ्या शाळांमधल्या, आणि हाऊसफुल. तो थिएटरच्या मालकाला पण वाटलं असेल आज एवढे लोक आले कुठून, अदरवाईज काय तेवढं जास्ती हाऊसफुल. पिक्चर हा होता, शर्मिली होता. शर्मिली होता पिक्चर. यू आर राईट. शर्मिलीमध्ये राखी आहे. राखी करेक्ट. कोणी तो पिक्चर बघितला, जरा हात वर करा ना. मी स्वतः पाहिला. कारण तेव्हा पिक्चरला बघायला जाणं हेच एक अप्रूप होतं. कादंबरी पण वाचलेली. पिक्चर बघायला टिळकला मनोरंजन होता. किती बसेल मला माहित नाही, पण ते मिळवण्यासाठी सुद्धा किती मिनिटवाऱ्या करायला लागायच्या घरामध्ये. हो, घरातून अगदी पिक्चरला जाणं हा आपला हे नव्हताच, कन्सेप्टच नव्हता. टिळकला मनोरंजन होतं. इरमाला डूसचा हिंदी अवतार होता. माहितीये तो. त्याच्यानंतर अर्थात शाळेमध्ये असताना हॉटेलिंग हे आपल्याला माहितीच नव्हतं. म्हणजे कधी साठी सामाशी जर वडिलांनी नेलं हॉटेलमध्ये तर काय मोठं अप्रूप वाटायचं आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन वगैरे. अक्षरशः म्हणजे खिशामध्ये तर आपले पैसे नसायचे, त्याच्यामुळे हॉटेलमध्ये जाणं हा प्रकार आपल्याला माहितीच नव्हता, कारण घरीच सगळं जे काय असेल ते घरीच करायचं. ते मॉडर्न कॅफे मात्र फार जुनं हॉटेल आहे. त्याच्यानंतर एक गुडलंच म्हणून स्टेशनच्या समोर एक हॉटेल होतं, मला आठवतं गुडलक होतं. गुडलंच होतं हॉटेल. आणि थोडस या बाजूला मार्केटात, भाजी मार्केटच्या तिथे पण एक होतं नित्यानंद. नित्यानंद होतं. आणि एक विसरला. आणि विसरलास तू. आणि दुर्गा होतं ना, दुर्गा नंतर झालं. आपण दुर्गा परमेश्वरी हा तेच. जे हॉटेल सगळे दूधवाले आपलं दूध द्यायचे आणि चहा करून घ्यायचे. राईट. सगळे दूधवाले तिकडे दुधाचा रतीब टाकला सगळ्या घरांमध्ये की दूधवाल्यांचा तो जमण्याचा तो अड्डा होता. त्याचे जे काचेची जी हे होती ना बाहेर शोकेस, त्याच्यामध्ये ते बुंदीचे लाडू आणि मैसूर बिसूर असं काहीतरी बनवलेलं ठेवलेलं. आणि कोण खायचं माहित नाही, बहुतेक हे दूधवालेच खात असावेत ते. आणि इराणच्या हॉटेल सारखं मार्बलची गोल टेबल होती. करेक्ट. आणि त्याच्याकडचा मोठा एक ऍडव्हान्टेज असा होता की त्याच्याकडे मोठा वॉलचा रेडिओ होता. आणि डोंबिवलीमध्ये त्यावेळी फार कमी घरांमध्ये रेडिओ होते. काय दाखवतायत आहेत ना, कॉमेंट्री, टेस्ट मॅचची कॉमेंट्री ऐकायला तिकडे उभी राहायची आणि तो लावून ठेवायचा कॉमेंट्री. आणि मी कित्येक वेळा तिथे बघितले लोकांना कॉमेंट्री ऐकायला त्या दुर्गा परमेश्वरीच्या बाहेर लोक उभे राहायचे. बरोबर आहे. परमेश्वरीचं नंतर हे झालं, रेडिओवरनं ऐकणं हे पण अप्रूप होतं. तसं सगळं असल्या गोष्टी मजा यायची तेव्हा. त्यावेळी आपल्याला हॉटेलिंग असं नव्हतंच ना. म्हणजे आताची मुलं जातात, म्हणजे काय त्यांना आई वडील पैसे देतात, ते हॉटेल बिटेल त्यांचे जातात. पण आपल्या वेळी तर मला तर काय आठवत नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला वाटतं आपण हॉटेलला वगैरे जायला लागलो, म्हणजे ते सुद्धा गरज म्हणून झालं.
हल्ली मुलं कधीतरी घरी जेवतात. हा तर तसं तुमचं काय म्हणतो आपण पेयपानासाठी गोमांतकचं हॉटेल जे आहे ते पहिलं झालेलं आहे आपल्याकडे. साळगावकरांचं गोमांतक. हा बोल श्याम बोल. अरे आता 11:30 झालेत, मला झोप यायला हो लागली. ऍक्च्युली सॉरी, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, पण आता झोप यायला लागले. नाही मला वाटतं की आपण माझं एक सजेशन आहे मिलिंद, एक सजेशन आहे की आपल्या ज्या काही सगळ्यांच्या आठवणी आहेत ना त्या एका वेगळ्या एका कार्यक्रमामध्ये आपण शेअर करूया. बिकॉज इट्स ऑलरेडी 11:30 आणि म्हणजे बरंच, आणि तू तर म्हणजे अक्षरशः इतिहासातच गेलेला आहेस ऍक्च्युली. डोंबिवली 50 years बॅक. त्यामुळे म्हणजे खूप बरं वाटलं, एकदम यंग फील करायला लागलो स्वतःला. हा तो एकदम म्हणजे चेहऱ्यावर त्याचा एवढा तेज आणि उत्साह दिसतोय ना बोलताना, तर तो स्वतःच आता मला वाटतं ते जगतोय जे काय पूर्वीचा इतिहास होता ते. बरोबर आहे ना? आज मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगते की आज मॅक्झिमम अटेंडीज होते, कारण अलीकडे आम्ही बघितलं होतं 20 पण नसायचे, आज 27 होते. आता शेवटपर्यंत सुद्धा 20 आहेत आपल्याकडे, पण एक 5-10 मिनिटापूर्वी 3-4 जण ड्रॉप झाले, पण 25 जवळजवळ 25 तर होतेच ऑलमोस्ट शेवटपर्यंत. आणि हे मिलिंदच्या विषय तर आहेच, पण मिलिंदचं जे अजात शत्रू पण तू म्हणालीस ना, ते अजात शत्रू जगन्मित्र त्याचं हे कारण आहे. चला मी कन्क्लुजन. तर आता असं बरेचसे टॉपिक कव्हर केले, काही राहिले असतील, काही नाही राहिले काय, तू एवढं एक्झॉस्टिव्ह कव्हर केलंयस ना, म्हणजे इमॅजिन, सिम्पली आय कुडंट इमॅजिन की तू काय काय गोष्टी सांगितल्यास आज, की ज्या बऱ्याचशा आपण कदाचित विसरलो असू आतापर्यंत. आवडल्या एकदम खूपच मजा आली. खूप मजा आली. मी आता रेकॉर्डिंग